वैराज्ञा श्री तुकाराम त्रैलोक्य कृतज्ञा श्री तुकाराम उद्धरता आज्ञा श्री तुकाराम षडरिपु संहरित्या श्री तुकाराम माया नदी तरत्या श्री तुकाराम तापत्रय हरत्या श्री तुकाराम मनोजय करत्या श्री तुकाराम महायोग मंडना श्री तुकाराम तरुपाप खंडना श्री तुकाराम कळिकाळ दंडना श्री तुकाराम असुर कंडना श्री तुकाराम सुख सागर श्री तुकाराम महाप्रेम आगर श्री तुकाराम ब्रह्म तनुनागर श्री तुकाराम अद्भुत सौदागर श्री तुकाराम चिन्मय सुखवासी श्री तुकाराम प्रेम राशी श्री तुकाराम देहु क्षेत्र निवासी श्री तुकाराम रत साम्य सुखासी श्री तुकाराम तारक लोकासी श्री तुकाराम हरिपदाब्ज भ्रमरा श्री तुकाराम वंद्य महा अमरा श्री तुकाराम कनकाई कुमरा श्री तुकाराम सुखदानी पामरा श्री तुकाराम अक्षय तनुगात्रा श्री तुकाराम परम पवित्रा श्री तुकाराम महासत्पात्रा श्री तुकाराम बोलो पुत्रा श्री तुकाराम प्रेमाद्भुत सिंधू श्री श्री तुकाराम गुणातीत साधू श्री तुकाराम उन्मेष श्री तुकाराम अंधमोचन श्री तुकाराम दोष्टवत कांचन श्री तुकाराम कर्ता मूळ सिंचन श्री तुकाराम सुखमय पवना श्री तुकाराम लोकत्रय जीवना श्री तुकाराम आनंद तरुवदना श्री तुकाराम ब्रह्म सुख भुवना श्री तुकाराम श्रीरंगा सुरंगा श्री तुकाराम रूढयोग तुरंगा श्री तुकाराम रिपुमनी कुरंगा श्री तुकाराम महानंद तरंगा श्री तुकाराम अदृश्य निगमा श्री तुकाराम आकळ आगमा श्री तुकाराम भावुक सुयमा श्री तुकाराम मोहचाल निर्गमा श्री तुकाराम सर्वज्ञ सुवर्मा श्री तुकाराम मूर्तिमंत धर्मा श्री तुकाराम प्रज्ञाक्षिति कर्मा श्री तुकाराम तो विरहित कर्मा श्री तुकाराम कल्पद्रुम कामा श्री तुकाराम सुमंगल धामा श्री तुकाराम तपस्वी ललामा श्री तुकाराम महाविवेक ग्रामा श्री तुकाराम विकसित जग पद्मा श्री तुकाराम महाकौतुक सद्मा श्री तुकाराम दीनदायक पद्मा श्री तुकाराम ज्ञान बोध विद्मा श्री तुकाराम तू आकळित कळा श्री तुकाराम महाभक्ती भूपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा 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 श्री तुकाराम परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा 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 श्री तुकाराम परम कृपाळा श्री तुकाराम परम कृपाळा श्री तुकाराम परम कृपाळा श्री तुकाराम परम कृपाळा श्री तुकाराम
परम कृपाळा श्री तुकाराम परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम श्री तुकाराम 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 ज्ञानदेव 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 तुकाराम पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारिली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदाशी महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझे उपमा नाढळे इहलोकी भवसिंधुसे बांधिला से तुझेणे अनाथा दीना कारणे तुकयानी तुका भासला मानवी वेशधारी परिहारिला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरि व्यापको सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म देवा जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केले न त्यागितिये दिव्य लोकासी नेली पुंडलीक वरद श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय।
नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणी आद्यत्रय जननी देवाची करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरू भगवान पंढरीदीश पांडुरंग परमात्मा माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय विश्वातील सकल संत मांदियाळी यांच्या असीम अपार अपूर्व अशा दयेमुळे करुणेमुळे चालू असणारा हा आपला अष्टादशाह गेले 20 वर्ष झाले आपला हा अष्टादशाह चालू आहे. या अष्टादशामध्ये या अष्टादशाची उपयुक्तता फलश्रुती काय असेल तर ज्या वेळेला पहिल्या सुरुवातीला आपण अष्टादशाह करत होते म्हणजे बाबा करत होते त्यावेळेला अष्टादशाचे सत्र सांगण्यासाठी वक्ते नव्हते. पण आता असं झालं की वक्त्यासाठी सत्रच नाही वक्ते इतके निर्माण झाले म्हणजे हे या आपल्या असणाऱ्या अष्टादशातील फलश्रुती आहे. वेदांत सत्संग समिती वेदांत सत्संग समितीच्या माध्यमातून हा आपला हा अष्टादशाह नियोजित स्वरूपाने प्रतिवर्षाप्रमाणे चालत असतो. आणि यावर्षी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा तुकोपनिषद गाथा अष्टादशाह माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय संस्थान कमिटीद्वारा आयोजित या वर्षाचा हा अष्टादशाह आपण या ठिकाणी या गंगेमध्ये सुस्नात होत आहोत. आपलं हे परमभाग्याचा दिवस आहे की आपल्यालाही सुद्धा दीपावलीच्या पर्वामध्ये आपल्याला हे अष्टादशासारखं सत्संग आणि हा चिंतन करण्याचं भाग्य आपल्याला खऱ्या अर्थाने संतांच्या कृपेनेच मिळत आहे. मग तुमचं आमचं भाग्य सगळ्यांचं या ठिकाणी भाग्य आहेच आहे. आता जास्त प्रस्तावना न करता आपल्याला जो काही इथे सूत्रबद्धता आहे अर्थातच आपण बाहेर गेल्याच्या नंतर लाखो रुपये करोडो रुपये खर्च करून एक अभंग किंवा 7 अभंग असतात आणि त्या 7 अभंगामधून आपल्याला खऱ्या अर्थाने खाली श्रोते बसलेले असतात तर त्यांना 2 घंटे ऐकल्याच्या नंतर एका अभंगाचं तुकोबारायला खरं मनोगत काय आहे हे कळत नाही. पण ज्या वेळेला आपण या अष्टादशाच्या सत्संगामध्ये बसल्याच्या नंतर 2 ते 3 मिनिटामध्ये जगद्गुरु तुकोबारायचं खरं मनोरथ कळते ही खरी अष्टादशाची आपली परिपूर्णता आहे. चालू असणारा हा जगद्गुरु तुकोबारायांची गाथा जो अष्टादशा आहे त्यामधील असणारा हा देवडीकराचा जो गाथ्याची प्रत आहे त्या प्रतमध्ये कनवाळू कृपाळू हा जो काही अभंग आहे नथुसिंग बाबाने तिच्यामध्ये ही पहिली सुरुवात दिलेली आहे. हा आत्ता जो अभंग जो आहे पांडुरंगे येईवो आणि या अभंगामध्ये पांडुरंगे असा हा सुरुवात आहे. पांडुरंगे येईवो पांडुरंगे जीवाचे जीवलगे येईवो पांडुरंगे कनवाळू कृपाळू भक्ता लागे मोही गजंद्राचा धावा तुवा केला विठाई भक्ताच्या कैवारे कष्टलीस विठ्ठले अंबरीशी कारणे जन्म 10 घेतले प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार केला विदारुणी दैत्य प्रेम पाना पाजिला उपमन्यू कारणे कैसी धावसी लवलाई पाजी प्रेम पाना सिर सागरा ठाई कौरवी पांचाळी सभे माझे अनली वस्त्रहरणे वस्त्रे कैसी झाली मावली दुर्वास पातला धर्म छळावयावनी धावसी लवलाई शाखा देठ घेऊनी कृपाळू माऊली भुक्ती मुक्ती भांडार करी माझा अंगीकार तुका म्हणे विठ्ठले. क्रमांक 1788 म्हणजे कंधारकर बाबाच्या आणि आपल्या ह्याच्यामध्ये 1802 क्रमांक 1802 क्रमांकाचा गाथा बघा. ठीक ते कालचं गेलेलं ते गेलं ते कालचे जे होते
ते मधात रेकॉर्डिंग करून घेतल्या गेले ते आहे ना. हा जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे विनंती करतात, मागणं मागतायत की भगवंता, लढीवाळ पद्धतीने भगवंताकडे करुणा भागताय जगद्गुरु तुकोबाराय की हे देवा, मी तुझ्याकडे एक मागणं मागतोय, विनंती करतो देवा, तू ये ना माझ्याकडे, ये ना. पहा, आत्तापर्यंत कोणी मागितलं नाही असं मी काय लय नवीन मागतो असं नाही म्हणत तुकोबाराय. आत्तापर्यंत मागितलेलंच आहे. कोणी मागितलं त्याचा सगळ्याचा मी परिचय इथं पुढे देत आहो. आणि देवा बरं आता मग तू माझ्यासाठी यायला काय हरकत आहे. पांडुरंगे येईवो पांडुरंगे, जीवाचे जीवलगे येईवो पांडुरंगे. हे जीवलग असणारे आहे परमात्मन, हे भगवंता तू ये ना धावत माझ्याकडे, माझ्यावरती देवा तू मला भेटायला पाहिजेत. बरं देवा, तुझी जी उपाधी आहे ना, तू कसा आहेस माहिती आहे का. कनवाळू कृपाळू भक्ता लागे मोहे. कनवाळू आहेस. कनवाळू शब्दाचा अर्थ काय होतो. कनवाळू म्हणजे कळवळा घेणार आहे. ऐशी कळवळ्याची जाती कळवळ असो त्याच्या अंतकरणामध्ये देवा. आणि तू मग तुझ्या अंतकरणामध्ये कळवळा आहेस. तू कृपाळू आहेस देवा, तू कनवाळू आहेस. आणि मग तू कनवाळू असणारा कृपाळू असणारा देवा, तू भक्ता लागे मोही. तू भक्ताच्या साठी मोहाने तू धावत गेलास याचा पुरावा देतो. गजेंद्राचा धावा तोवा केला विठाई. गजेंद्राचा तू धावा केलास ना देवा, मग माझ्यासाठी पांडुरंगे येईवो देवा, ये ना माझ्यासाठी सुद्धा. मग तुकोबाराय पुढे आणखीन काही दृष्टांत देत आहेत. भक्ताच्या कैवारे कष्टलीस विठ्ठले, अंबरीश कारणे जन्म 10 घेतले. देवा तू अंबरीश राजासाठी कसं झालेला आहेस तू. भक्ताच्या कैवारे, कैवारे म्हणजे कैवाड घेतला. काय घेतली, त्याची बाजू घेतली देवा. कष्टलीस विठ्ठले, देवा तुला कष्ट झालेत. आणि कसं आहे मग ते दृष्टांत देतात. अंबरीशी कारणे जन्म 10 घेतले. आता अंबरीश राजांची कथा सर्वाला ज्ञात आहे. बहुत आपल्याला या ठिकाणी बऱ्याचशा वेळेला तुकोबारायने आता रात्री कालाभंग गेले त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे चरित्र सांगितले तुकोबारायने. नवे नवे एक एक चरित्र पाहण्यासाठी आपल्याला अन्य पुराणातील 10-10 पेज पाहावं लागतील. पण जगद्गुरु तुकोबारायने एका अर्ध्या चरणामध्ये आपल्याला हे सगळे दृष्टांत आणले. अर्थात ही समास पद्धती जगद्गुरु तुकोबारायांची आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. आणि या अष्टादशामध्ये सुद्धा समास पद्धतीचंच व्याख्यान असते. व्यास पद्धतीचं पाहायचं असेल तर दुसरीकडे, इथे नाही. हे व्यासपीठ सूत्रबद्धत आहे, समास पद्धतीचं आहे. मग अंबरीशी कारणे जन्म 10 घेतले. देवा अंबरीशासाठी कसे जन्म 10 घेतले थोडक्यात सांगतो आणि पुढे चालतो. अंबरीश राजा जो आहे, आता प्रसंगच आजचा असल्यामुळे थोडं सांगायलाही पाहिजे. का, कारण की एकादशी जर आली असेल ती फक्त अंबरीश राजामुळेच पृथ्वी तलावरती प्रगट झाली. तिथी असेल ती, पण तिथीला मान्यता देणारे आजची तिथी जर अंबरीश राजामुळे आहे. कशी आहे, अंबरीश राजाच्या नगरीमध्ये त्यांचा एक बगीचा होता, फुलं होते. ते फुलं दररोज काय करायचे माहिती का, स्वर्गामध्ये जात असायची. कोण आपले फुलं नेत आहे, कोण फुलं तोडून नेत आहे, असं ज्या वेळेला एक दिवस शिपायाला सांगितलं तुम्ही पगार घेताना व्यवस्थित काम करा म्हटले आणि लक्षच ठेवा म्हटले, डोळ्यात तेल घालून, म्हणजे एकदम आता जागेच राहा म्हटले. आणि मग त्यांनी जागी राहण्याचं केलं. आणि मग सकाळच्या वेळेला फुलं जात होते. गेल्याच्या नंतर मग आता तिथं काय केलं त्यांनी, असं सांगतात की वांग्याचं ते झाडं असतात ना वाळलेले, त्याचं असं हिवाळ्याच्या वेळेला जाळ करून बसले होते. त्याचं धुपट त्या विमानाला लागलं म्हणे. म्हणजे काय किती अपवित्र असावेत वांगे, जाऊ द्या. पण ते धुपट लागल्यामुळे ते विमान जे आहे ना ते खालीच थांबलं, ते उडायला तयार नाहीये. मग आता काय करायचं आहे, मग ते विमान आता कुणाच्या हाताने उठणार आहे. मग अंबरीश राजाला सांगितलं की राजा ऋषीने सांगितलं, हे जे ना महाराज ते देवता लोकांनी सांगितलं, याला कोणा एकादशीचं पुण्य ज्याच्याजवळ असेल ना, हे त्यांनी पुण्य सोडलं की विमान उठणार आहे. म्हटले ठीक आहे महाराज, पण एकादशी म्हणतात कशाला, माहितीच नाहीये. मग दौंडी पिटवली आणि त्यावेळेला सासू आणि सुनेचं एका घरी भांडण झालं होतं. आणि मग आता भांडण झालं की सासू जेवत नाही,
पण पहिले भांडण झालं की सून जेवत नसायची. आणि मग काय झालं माहिती आहे का, ती सून उपवाशी होती आणि मग तिला बिचारीला आणलेलं आहे, तिच्या हातचं पुण्य घेतलेलं आहे आणि मग तिचा स्पर्श त्या विमानाला झाला की विमान उठलं. आणि मग तेव्हापासून एकादशीचं महात्म्य सगळ्यांच्या ध्यानी आलं. तेव्हापासून ही एकादशी प्रारंभ झाली. आणि मग असं करता करता अंबरीश राजा द्वादशीचं व्रत करायचे. द्वादशीचं व्रत जे असते, एकादशी 3 दिवसाची असते, आपण एकादशीच धरतो. चला, मग 3 दिवसाचं द्वादशीचं व्रत आहे. अंबरीश राजा व्रत करत होते. करता 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 दुर्वास मुनी 12 एकादशी आहेत वर्षाच्या, मग वर्षभराचं हे काही नियम असतात हे द्वादशी व्रत करण्याचे. मग अंबरीश राजाची जी काही द्वादशी सोडण्याची तिथी होती, वेळ होती सकाळची, आता द्वादशीची काही वेळ असते. आणि मग या वेळेला दुर्वास मुनी आलेलेच होते, त्यांना पाचारण केलेलंच होतं, आमंत्रण दिलेलंच होतं भोजनाचं, पण त्यांना वेळ लागल्यामुळे काही पंडित लोक असतात, राजाच्या दरबारी पंडित असतात. आणि मग त्या पंडिताने सांगितलं, महाराज भगवंताचं चरणतीर्थ जरी घेतलं ना तर द्वादशी सुटल्याचं पुण्य लागेल आणि तुम्ही अन्नभक्षण न केल्याचं तुम्हाला पातकही लागणार नाही, म्हणून तुम्ही काय करा तसं करा. आणि तसंच केलं. पण तिकडे दुर्वासाला कळालं, दुर्वास ऋषीने तिथे लगेचच शाप दिला की म्हणजे जा, तुला 10 जन्म घ्यावं लागतील म्हटले. आणि मग तेच सांगायचा मुद्दा, माझा दृष्टांत भरपूर मोठा आहे, संपला तिथपर्यंत सांगायचा. पुढे अंबरीशी कारणे जन्म 10 घेतले आणि ते जे काही शाप आहे तो भगवंताने आपल्या अंगावरती ओढून घेतला आणि 10 जन्म घेतले. भगवंताने 10 जन्म घेतले. प्रल्हाद आकाराने स्तंभी अवतार केला. विदारुणी दैत्य प्रेम पान्हा बाजीला. प्रल्हादासाठी भगवान परमात्म्याने स्तंभामध्ये अवतार धारण केला आणि विदारुणी दैत्याला भगवंतानी असं फाडलेलं आहे हिरण्यकश्यपुनी, आहे का नाही. विदारुणी दैत्य प्रेम पान्हा पाजला. प्रेम पान्हा कुणाला पाजला? भक्त प्रल्हादाला पाजला. किती पाजला? आता कसा पाजला याच्यासाठी खूप खूप छान चिंतन आहे. ज्यावेळेचा भगवान परमात्मा त्याचा तो क्रोध शांत होत नव्हता ना, त्यावेळेला झालं असं, महाराज ब्रह्मदेव समोर आले, लक्ष्मी माता समोर आले, भगवंत काही शांत होत नाहीत, मग करायचं काय. देव गंधर्व सगळे आले, विनंती करतात, स्तुती करतात, कोणाच्याने भगवंत शांत होत नाही. ब्रह्मदेवाला वाटलं आता ज्याच्याकरिता प्रगट रूप धारण केलं नाही त्याला समोर करावं. भगवंताला प्रल्हादाला समोर केलं आणि भगवंताने त्या प्रल्हादाला उचलून घेतलं महाराज. आणि उचलून घेतल्याच्या नंतर भगवान जशी गाय व्याल्याच्या नंतर आपल्या बछडाला चाटावी तशा पद्धतीने भक्त प्रल्हादाचं ते चाटण करत राहिले भगवान परमात्मा. याच्यापेक्षा कणवळ आणखीन किती असायला पाहिजे भगवंताच्या अंतःकरणात, प्रेम किती असावं. त्याला ते हात असे, जसं एखाद्याला पुत्र झाला ना की त्याचं ते खऱ्या अर्थाने त्या पुत्र प्रेम निर्माण होते, तसं देवाचं त्या ठिकाणी प्रगट झालं. त्या हाताला काय कुरवाळतात, पायाला काय कुरवाळतात, अरे या दुष्टाने तुला किती त्रास दिला, तुझे किती हात सुकुमार आहेत, पाय किती सुकुमार आहेत आणि एवढा असना गौजिरवाणा तुला किती त्रास झाला, मला क्षमा. भगवंताने आयुष्यात कुठे क्षमा मागितली नाही, त्या ठिकाणी क्षमा मागितली. असा हा भगवान परमात्मा जो आहे. प्रेम पाहणा पाजीला उपमन्यू कारणे कैसी धावसी लवलाही, पाजी प्रेम पाना क्षीरसागरा ठाई. उपमन्यासाठी सुद्धा भगवान परमात्मा असेच प्रगट झाले. आता सगळीच कथा सगळे सांगत नाही. आता म्हणजे भगवंताची प्रार्थना करून आईनं आई दररोज काय करत असायचे, पिठाचं पाणी करायचे, देत असायचे. मग म्हणले एके दिवशी कोजागरीची पौर्णिमा असावी, आहे का नाही, दूध भेटलं असावं, तो संस्थेत आलेला असावा. मग सुंदर दूध भेटलं. कसं? ते काय चारोळीन काजून बदामन त्याच्यामध्ये मसाला, बाबा खूप सुंदर संगीत मसाला बाबा सांगत असतात. सुंदर असा मसाल्याचं दूध भेटलं. आणि मग ते घरी गेला, आई मला भूक लागली, दूध दे. आई म्हटले थांब, म्हटले बाळा. गेली, त्या असलेल्या मडक्यामध्ये काही पीठ होतं ते घेतलं, कालवलं आणि त्याला दिलेलं आहे. आई म्हटले मला दूध दे. ते म्हणले बाळा हेच दूध माझ्याजवळ आहे, तुला खरं दूध पाहिजे असेल ना तो क्षीरसागरवासी त्याची प्राप्ती कर, मग भेटल म्हटले. आणि त्याला प्राप्त केलं महाराज. आणि भगवान परमात्मा प्रगट झाल्याच्या नंतर म्हटले काय पाहिजे ते माग. त्याने सांगितले काय नाही देवा, हे वाटीभर दूध. काय असते माहितीये का, मागणाऱ्याला जरी कळत नसेल ना पण देणाऱ्याला अक्कल असावी. आणि भगवान परमात्मा म्हटले पुढे चलून मला लाजवतील म्हणून देवाने क्षीरसागरच देऊन टाकला.
पाजी प्रेम पाहना क्षीरसागरा ठाई. आणि कौरवे पांचाळे सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्रे कैशी झाली मावली. हे आई तू कसे म्हटले, कौरवाने पांचाळीला सभेमध्ये नागवत असताना, कपडे साडी ओढत असताना तू कसा झाला देवा, वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. हे देवा तू त्यांच्यासाठी वस्त्र झाला. नाथरायाची एक ओवी आहे पा, द्रौपदीची अतिसाकडी, धावतासी लवड सवडी, तिळभर न दिसता उघडी, नेसता लुगडी स्वये झाला. भगवान परमात्मा स्वतः आपण वस्त्र रूपाने झालेले आहात. देवा तुम्ही एवढं केलं ना, आणखीन एक दुसरं परत दृष्टांत सांगता. दुर्वास पातला धर्म छळावयावनी, धावसी लवलाई शाखा देठ घेऊनी. दुर्वास ऋषी सुद्धा, आता चातुर्मासाचा प्रसंगच आहे, काय कोणास ठाऊक या प्रसंगातच मला सगळे अभंग आले आणि सांगावंच लागतील ना थोडी थोडी कथा. कारण की पहा हा प्रसंग म्हणजे कोणचा आहे, चातुर्मासाचा आहे. आणि चातुर्मासाच्याच वेळेला दुर्वास ऋषी फिरत होते. फिरत असताना सांगितले माझी कोणी सेवा घेते का. मग दुर्योधन जे आहे ना तो उभा राहायला म्हटला, पठ्ठ्या घेतो म्हटले मी तुमची सेवा. माहिती आहे ना माझा स्वभाव कसा आहे तर, माहिती आहे ना. असं म्हटल्याच्या नंतर मग काय झालं, म्हटले माहिती आहे गुरुजी तुमची सेवा मी करायला तयार आहे. आणि मग त्यांना 4 महिने सेवा केली. शेवटी आता चातुर्मास कार्तिकी आलीची संपत आली. म्हटले सांग बाबा काय पाहिजे ते, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय नाही म्हटले महाराज, धर्मराजाच्या घरी जाऊन फक्त काही रात्रीच्या वेळेला भोजन मागायचं. म्हटले त्याच वेळेला दुर्वास ऋषी म्हटले हे बघ तुझी जी भावना आहे का नाही ही कधीच पूर्ण होणार नाही. कारण की त्यांच्या पाठीशी जो भगवान परमात्मा आहे. आणि मी कितीही काही करायचं, पण मी हे बघ तुझं अन्न खाल्लेलं आहे, मी काम करणार, पण हे सिद्धीला जाईल किंवा नाही हे मला माहिती नाही. आणि मग तशाच पद्धतीने आलेले आहेत. आणि मग पुढची कथा कशी झालेली आहे हे तुम्हाला सर्व ज्ञात आहे. द्रौपदी मातेने ते सगळं भगवंताला प्रार्थना विनंती केली. आणि मग तसा धावला लवलाई शाखा देठ घेऊनी, त्या ठिकाणी एक भाजीचं पान निर्माण करून भगवंताने ते संकट निवारण केलेलं आहे. कृपाळू माऊली भुक्ती मुक्ती भांडार, करी माझा अंगीकार तुका म्हणे विठ्ठले. हे देवा हे भगवंता तू कशी आहेस, माऊली आहेस. काल गुरुवारी शिंदे माऊलीने सांगितला अर्थ कोणता सांगितला होता, माऊली शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे. माता जी एकाला जन्म देते तिला आई म्हणतात, आणि सगळ्यांचा उद्धार करते तिला माऊली असं म्हणतात. मग आई तू सगळ्यांचा उद्धार करतेस ना, मग माझाही कर ना. भुक्ती मुक्ती भांडार तुझ्याकडे आहेत, मग सगळं असूनही सुद्धा करी माझा अंगीकार तुका म्हणे विठ्ठले. हे देवा मग मला का दूर लोटलं देवा, तू माझा अंगीकार कर ना. अशा पद्धतीने भगवंताकडे विनंती करतायत. पुढे जगद्गुरु तुकोबाराय अभंग 1789 क्रमांकाचा कंधारकर महाराजांनी आणि 1803 क्रमांकाचा देवडीकर गात. कवनाचे कारण न लगेची काही, सर्वी सर्वाठाई तुमज एक. काया वाचा मन ठेविले तुझ्या पायी, आता उरले काही न दिसे देवा. कवना पाषाणाशे धरून या भाव, कवनावरी पाव ठेवू आता. म्हणून निश्चिंत राहिलो मनी, तुची सर्वा खाणे देखून या. जळे जळ काय धोविले एक, कवण ते पातक हरले तेथे. पाप पुण्य हे वासना सकळ, ते तुझ समूळ समर्पिली. पितर स्वरूपी तुची जनार्दन सव्य ते, कवण अपसव्य तुका म्हणे जीव पिंड तुझे हाती. देवोनी निश्चिंती मानेली. जगद्गुरु तुकोबाराय हे अद्वैतपर प्रकरणातील अभंग आहे. कवणाचे कारण न लगेची काही, कशामुळे, सर्वी सर्वाठाई तू मज एक. सर्वी सर्वाठाई तू एक असल्यामुळे देवा आता मला कवनाचे कारण, आता मला कोणाची गरज आहे बरं, आणि मला कोणाची आता गरज लागत नाही. न लगेची काही, मला आता कोणाची गरजही लागत नाही. का, कारण की एक धरला चित्ती आम्ही रुखुमाईचा पती, किंवा एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. अशा या अवस्थेला असा तो परमात्मा आमच्या हातात आल्यामुळे आता दुसऱ्याची काय गरज आहे बरं, आम्हाला गरजच नाही. तुकोबाराय पुढे बोलतात, काया वाचा मन ठेविले तुझे पायी, आता उरले काही न दिसे देवा. काया वाचा मन हे जे आहे ना देवा, हे सगळं तुझ्या चरणी लीन केलेलं आहे, समर्पित केलेलं आहे. आता मला दुसरं आता उरलं काय, आता मला कर्तव्य दुसरं काय उरलेलं आहे बरं, न दिसे काही. मला आता दुसरं कर्तव्य मात्र काही दिसत नाहीये. कवना पाषाणासे धरून या भाव, कवनावरी भाव ठेवू आता.
तुकोबराय म्हणतात, आता कोण्या पाषाणावरती भाव ठेवू बरं आता? कारण की सगळ्यात अनुरेणुया थोकडा तुका आकाशाय वडा, किंवा घटघट बीच मे राम रमैया, विठ्ठल जळीस्थळी भरला. सगळीकडे देवा जर तुझंच स्वरूप आहे, मग लोह लोष्ट काशाणामध्ये तर जर तुझंच स्वरूप आहे, कवणा पाषाणाशी धरून या भाव, मग कोण्या पाषाणावरती भाव धरू बरं देवा आता? बरं कुठे आता तुला समजू आणि असा पाव ठेवू तुझे, सांग बरं देवा. म्हटले कवणावरी पाव ठेवू, आता मी पाय जरी ठेवू तर कुठे ठेवू आता? कारण की तिथे तू नाहीस असा सांगणं देवा. म्हटले बाबा पाठामध्ये एकदा दृष्टांत सांगत असताना एक तो नाही का, एक शिष्य होते, भरपूर शिष्य होते. मग फळ दिले आणि गुरुनी सांगितलं की तुम्ही ज्या ठिकाणी माणसं नाहीत ना, कोणी नाही ना, अशा ठिकाणी खाऊन या. म्हटले ठीक आहे. गेले शिष्य. शिष्याला वाटलं चला खोली लावून घेऊ, खाऊन घेऊ. कोणी म्हटले झाडाच्या झुडपाच्या अडंगी जाऊ, कोणी कुठे जाऊ. पण एक शिष्य महाराज हुशार होता. त्या शिष्याने ना तसंच फळ घेतलं आणि घेऊन आला आणि बाबाला देऊन टाकलं. म्हणले गुरुजी हे फळ घ्या. म्हणले का रे बाळा तू खाल्लं नाही? त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही सांगितलं होतं की कोणी नाही ऐसा या ठिकाणावरती तुम्ही जाऊन खा. म्हटले मग सांगा, रीता नाही ठाव, कवनाई ठाव उरलासी कवन, तो नाही ठावायसा उरलासी कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. आता पुढे येणारच आहे ते आपल्याला त्याचाच दृष्टांत. म्हणजे मग अर्थातच भगवंत सगळीकडे आहे असा हा या ठिकाणी तुकोबरायचा भाव दिसतो आहे. म्हणून निश्चिंत राहिलो मनी, तूची सर्वा खाणी देखून या. आणि खाणी असतील, मग ज्या काही सगळ्या खाणी आहेत, या सगळ्या खाणीचं अधिष्ठान तू आहेस. या सर्व खाणीमध्ये देवा तूच असल्यामुळे आता मी खाणीशी तू सगळ्या खाणीमध्ये मी तुलाच पाहिलेलं आहे. म्हणून निश्चिंत राहिलो मनी, म्हणून मी माझ्या मनामध्ये आता निश्चिंतेने पावलो विसावा. देवा आता मी निश्चिंत राहिलेलो आहे. जळे जळ काय धोबिले एक, कवण ते पातक हरले ते. जळ आहे आणि जळानेच काय झालं, धुतलेलं आहे. म्हणजे जळानेच पाणी घेतलं आणि शरीर धुतलं. मग सांगा या शरीरामध्ये सुद्धा पंचभूतच आहेत ना, त्यामध्ये पाणी आहेच ना. मग पाण्यानेच पाण्यानं धुतलं, असं कोणचं बरं पातक गेलं असेल? अर्थातच तुकोबारायला सांगायचं देवा पाणीही तूच आहेस आणि शरीरही तूच आहेस. असा हा अध्यस्त अधिष्ठान भाव तुकोबारायचा या ठिकाणी दिसून येतो. आणि मग पाप पुण्य हे वासना सकळ, ते तुझं समूळ समर्पिली. देवा पाप पुण्य ही वासना जी आहे ना, ही सगळी तुला समर्पित केलेली आहे मी. ते तुझं समूळ समर्पिले. आणि देवा याचे जे सगळं समूळ आहे ना, म्हणजे मूळ आहे ना, मुळा सगट अविद्येसह काय केलेलं आहे, हे अधिष्ठानामध्ये सगळं लीन केलेलं आहे. म्हटले अध्यस्त स्वरूप पसारा जो आहे मी सगळा अधिष्ठानामध्ये लीन केलेला असल्यामुळे देवा आता मी काय बरं आता त्याच्यामध्ये तुला वाहण्यासाठी वेगळं काही राहिलेलंच नाही आहे. पितर स्वरूपी तुची जनार्दन, सव्य ते कवण अपसव्य. पितर स्वरूप जेव्हा देवा तूच आहेस, कारण की सगळ्यांचा जर पिता तूच आहेस. पितामहश जगतो, माता धाता पितामह. किंवा नाथरायांचा दृष्टांत पाहत असताना ज्यावेळेस नाथराया पितर घालत होते त्यावेळेला अन्य लोकसमाज ते सुगंध पाहिल्याच्या नंतर लालायित घोटू लागले. म्हटले जेवायचं आहे का? मग त्यांना जेवायला बसवलं आणि मग त्यांना जेवू घातलं. मग नाथरायांचा भाव कोणचा आहे त्या ठिकाणचा? कारण की खऱ्या अर्थाने पितर तुम्हीच आहात. आणि असा हा भाव तूची जनार्दन, पितर स्वरूपी तुची जनार्दन, हे जनार्दना हे सगळे हे भगवंता तुझीच हे सगळे स्वरूप असल्यामुळे सगळ्यांचा जो काही पितर स्वरूपी तुचे जनार्दन, सव्य ते कवण अपसव्य. आणि सव्य अपसव्य हे कुठं करावं लागत असते? श्राद्ध विधीमध्ये असते. इकून जानवं घाला, इकून जानवं घाला. का करावं लागते? हे कर्म आहे. पण कर्माचा तुकोबरायला या ठिकाणी निषेध करायचा नाहीये, कारण की कर्माच्या तीत जगद्गुरु तुकोबराय झालेले असल्यामुळे, अद्वैत अवस्थेमध्ये तुकोबराय गेलेले असल्यामुळे हे आता कर्माच्या आता मला विसरच पडलेला आहे. अहो साधारणतः सत्र सांगायचं असलं तर माणूस बऱ्याचशा गोष्टी विसरतो, त्या वक्त्याला विचारानंतर. तर ही तुकोबरायची अवस्था तिथे गेलेली आहे की निरंजने आम्ही, अशी अवस्था आहे. मग तुका म्हणे जीव पिंड तुझे हाती, देवोनी निश्चिंती मानिली. तुकोबाराय म्हणतात की हा जीवरूपी जो पिंड आहे ना, मी तुझ्या हाती दिला, तुला समर्पित केलेला आहे.
देवोनी निश्चिंती मानेली. आता मी निश्चिंत स्वरूपाने राहिलेलो आहो, कारण की हा जो असणारा पिंड मी तुला दिलेला आहे. आपल्याला बरेचसे माझे झाले गयावर जन फिटले पितराचे ऋण, किंवा पिंड पदावरे दिला आपुलिये करी, अशा ह्या पद्धतीचा तुकोबरायचा भाव या ठिकाणी मला दिसतो आहे. परत पुढे तुकोबराय करुणा प्रकरणातील अभंग सांगतायत. शिनलो दातारा करिता एरे झारा, आता सोडवी संसारापासून या, न सुटे बाकी नसरे झाडापाडा, घातला से खोडा हाडाची या, माय बापे माझे जीवाचे सांगाती, ती देती हाती काळाची या, पडताळूनी सुरी बैसला शेजारी, यम फासा करी घेऊन या, पाटीपोटी एके लागली सरसी, नेती नरकापाशी ओढून या, जनसाह्यभूत असे या सकळा, मी एक निराळा परदेशी, कोणा काकुलती नाही कोणी परी, तुझ बिन हरी कृपाळुआ. तुका म्हणे मज तुझाची भरवसा, म्हणवून आशा मोकलेली. जगद्गुरु तुकोबारा या ठिकाणी भगवंताला करुणा भागतायत की हे देवा सिनलो सिनलो दातारा, हे भगवंता मी सिनलो आहे, म्हणजे मी थकलो आहे. कसं असते, मनुष्य काम करता करता थकतो. तुकोबाराय म्हणतात की मी थकलेलो आहे. मी कसा थकलेलो आहे, करिता एरझारा, मी एरझार करत असताना थकलो. पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं, किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे फजित, मला कंटाळवाना झाला. आता थकलो देवा मी, आता मी हतबलो झालेलो आहे. आणि हतबल झाल्याच्या नंतर आहे ना, ज्यावेळेस मनुष्य कोणाकडे जाते माहिती आहे का, आपल्या शेजारी एखादा मोठं असेल ना कोणी, मग त्याच्याकडे धाव घेतो. मग तसं देवाला, भक्ताला आपला भगवंत आहे, मग भगवंताकडे विनंती प्रार्थना असते, देवा आता सोडवी संसारापासून या, देवा मला आता सोडवतो या संसारापासून, एक वेळ करी या दुःखा वेगळे, तिमिराचे जाळे दुरिताचे जाळे उगवणी. हे देवा मला आता या संसारापासून सोडव देवा. न सुटेची बाकी नवे झाडा पाडा, घातलासी खोडा हाडाची या. देवा हे बघ, न सुटेची बाकी, तुकोबाराय सांगतात की न सुटेची बाकी शब्दाचा अर्थ काय होतो, संचित क्रियामाण. आणि नव्हेची झाडा पाडा, मग या असणाऱ्या पाप पुण्याचा निशेष झाडा माझ्याकडून होत नाही असं म्हणतात. का होत नाहीये, का होत नाही, कारण की संचित असते. संचित झालं का मग कर्म असते, क्रियामान झालं का ते संचितात जमा, संचित झालं का प्रारब्ध रूपाने जन्मा. आणि मग हे मूळ याचं कारण गेलंच नसल्यामुळे आता मोजत बसायला लागलो का, परत दुसरं काहीतरी येतेचे का, कारण की ते पाप आणि पुण्यकर्म केलेलंच असते. मग आता किती पहा होते, पाप आणि पुण्य याचा झाडापाडा मला निश्चेष असा ठांग पत्ता लागत नाहीये. घातलासी खोडा हाडाची या, मग मला काय केलेलं आहे माहिती आहे का, या प्रारब्धाने घातलासी, कुठे घातला, हाडाची या खोडा, म्हणजे हाडरूपी असणाऱ्या या सापळ्यामध्ये मला प्रारब्धाने काय केलेलं आहे, गुंतवून ठेवलं, बांधून ठेवलं. अशा पद्धतीने मायबापे माझी जीवाचे सांगाती, ती देतील हाती काळाची या. मायबाप जे आहे ना, फक्त मला जीवाचे सांगते, म्हणजे ह्या जन्मापर्यंतच आहे, हा देह जिथपर्यंत आहे या देहापर्यंत सांगाती आहेत. पण हे मला खऱ्या अर्थाने जे सांगाती पाहिजेत, मला जिथपर्यंत गंतव्य स्थान प्राप्त करून द्यायला पाहिजेत ना, ते मला हे मात्र देत नाहीत. ती कुठे सोडतात, मग ती देती हाती काळाची या, मला ते काळाच्या हातात नेऊन देतात, असे तुकोबरा या ठिकाणी म्हणतात. मायबाप जे असतात ना, हे आपल्याला एका या जन्मापुरतं पाळू शकतील, पण संत जे असतात ना, आपल्याला जन्म मरणाची जन्मातीत अवस्था होण्यापर्यंत सांभाळतात. ही संतांची दया असते. पडताळूनी सुरी बैसला शेजारी, यम फास करी घेऊन या. जगद्गुरु तुकोबराय सांगतात की जो यम आहे ना, तो पडताळून या सुरी. आता पहा, पहिले जे असतात ना, ते दाढी करण्यासाठी वस्त्रे असायचे बरं का, वस्त्रा आहे ना, आणि मग आता मिशीन निघाले, आता ते वस्त्र्याची धार लक्ष द्यायची नाही. मग ते काय करतो माहिती आहे का, तो नावी असतो ना, असा लावतच राहतो, आणि मग ते त्याला धार येण्यासाठी असते. पण हा पडताळून सुरी शब्दाचा अर्थ असते मोठीच्या मोठी असते महाराज, ती एक घाव दोनच तुकडे. आणि देवा हा जो आहे ना यम, माझ्यावरती अशी मोठीच्या मोठी चमचमती असली धार लावलेली आहे ना, सुरी माझ्या मानेवरती घेऊनच बसला. किती आहे
याला किती वेळ आहे म्हटलं, याला इथून निघण्यासाठी किती आहे अवकाश, घडी घडी काळ वाट याची आहे, अजूनही किती आहे अवकाश, अरे याला त्याला किती वेळ आहे म्हटले, आता टाकतोच म्हणले याच्यावरती, पण थोडं थांब म्हटले. मग पडताळून सुरी बैसला शेजारी, शेजारीच आहे म्हटले तो, आहे का नाही, तुम्ही आहात शेजारी माझ्या, पण तुम्ही तसे नाहात, तुम्ही संत आहात. यम फासा करी घेऊन या. मग यम आहे ना, तो फासा हातामध्ये घेऊनच बसलेला आहे, यम असा घेऊनच बसलेला आहे की फासामध्ये कधी पडतो आणि कधी घेऊन जातो आहे. पाटी पोटी एके लागली सरसी नेती नरकापासी ओढून या. आणि मला आहे ना, पाटी पोटी एकी लागली, पाटी म्हणजे कोण, कामक्रोधाधिक विकार, आणि पोटी शब्दाचा अर्थ काय, प्रारब्ध. हे प्रारब्ध माझ्या पोटामध्ये आहे, माझं प्रारब्ध जे आहे ना माझ्या पाठीशीच लागलेलं आहे. लागली सरसी, सरसी असं माझ्या पाठीमागे ते सरसावूनच लागलेलं आहे. नेती नरकापासी ओढून या. आणि मला आहे ना हे ओढतच नेत आहेत. कुठे नेत आहेत ते, काम क्रोधातिक विकार, हे प्रारब्ध मला आहे ना ते नरकामध्येच नेत आहेत, असे या ठिकाणी दिसतो आहे. जनसाह्यभूत असे या सकळा, मी एक निराळा परदेशी. देवा जनसाह्य करते मला, पण कुठपर्यंत करते, जनसाह्यभूत असे या सकळा, या सगळ्याला म्हणजे नरकापर्यंत नेण्याची जी सामुग्री आहे ना, ते तिथपर्यंत तयार करण्यासाठी सगळं जन सहकार्य करते आहे. मला जन्म मरण घालण्यापुरते हे जे सहकार्य, तिथपर्यंत हे जन सगळं सहकार्य करते आहे. पण मी एक निराळा परदेशी. पण जगद्गुरु तुकोबराय सांगतात, मी त्या सगळ्यापासून काय झालो, वेगळा झालो, वेगळा निघालो. आणि कोणा का कुलती नाहे कोणी परी, तुझ बी न हरी कृपाळुवा. हे देवा, मी आता कोणाला का कुलती देऊ, सगळ्याकडे आशाळभूत भावनेनं पाहिलं, श्रद्धेनं पाहिलं देवा, हे सगळे जण मला त्या यमाच्या दरबारात नेत आहेत. पण देवा आता मला तुझ बी न हरी मज नाही कोणी. देवा तुझ्याशिवाय मला दुसरं कोण आहे बरं, तुझ बी न हरी कृपाळुवा. देवा तुझ्याशिवाय मला आता कृपाळू कनवाळू कोण आहे देवा, आणि खऱ्या अर्थाने तूच आहेस. तुका म्हणे मज तुझाची भरवसा, मनवूनी आशा मोकलेली. देवा आता खरा भरवसा आहे ना फक्त तुझ्यावरच आहे. आणि म्हणून आशा देवा सगळी मनवूनी आशा मोकलेली. देवा आता आहे ना मी तुझ्या दारात आलेलो आहो, मी आशा घेऊन तुझ्याकडे आलो. आता नको मोकलू दातारा, मी तुझ्यावर दारात आलेलो आहो, आता मला तू तिथून आता दूर करू नको देवा. मी तुझे द्वारीचा कुतरा, नको मोकलू दातारा. देवा म्हटलं आता मी तुझ्या जवळ आलेलो आहो, आता तू माझा निराश करू नको. देवाचा भक्त तो देवासीच गोड, अनेकांशी चाड नाही त्याची. कवनाचा सोयरा नव्हेची सांगाती, अवघिया हाती अंतरला. निष्काम वेडे म्हणती बापुडे, अवघिया साकडे झाला कैचा. माझे ऐसे तयान म्हणती कोणी, असे राणेवणी भलते ठाई. प्रातस्नान करी विभूती चर्चन, देखून या जन निंदा करी. कंठी तुळशी माळा बैसोनी निराळा, म्हणती या चांडाळा काय झाले. गाता शंका नाही बैसे भलते ठाई, शिव्या देती आई बाप भाऊ. घरी बाईल म्हणे कोठे व्याली रांड, बरे होते शंड मरता तरी. जन्मोनिया झाला अवघिया वेगळा, म्हणून गोपाळा दुर्लभ तो. तुका म्हणे जो संसारा रुसला, तेनेची ठाकेला सिद्ध पंथ. देवाचा भक्त तो देवासीच गोड, अनेकांशी चाड नाही त्याची. देवाचा जो भक्त असतो ना तो देवालाच गोड असतो, अन्याला नसतोय. अन्य जो असते ना पहा, एखादे गुरु असतात ना, त्या गुरुला आपल्या शिष्य एखादा वेळेला काही कीर्तन करायला लागला, प्रवचन करायला लागला का, मग त्याची जी आहे ना आतुरता, त्याची जे काही अंतकरणातलं प्रेम असते ना, ते फक्त गुरुलाच माहिती असते. आणि आईवडिलाला, एखाद्या आईवडील असतात, त्या आपला मुलगा एखादा चांगला झाला का, एखादा नोकरीवर लागला, मग त्याचं जे कौतुक असते ते आईलाच असते, दुसऱ्याला नसते. तसं तुकोबाराय म्हणतात, देवाचा भक्त तो देवासीच गोड. देवाचा जो भक्त आहे ना तो देवालाच गोड वाटतो, अन्याला तो काही चांगला वाटत नाहीये. अनेकांशी चाड नाही त्याची, अनेक लोक त्याची पर्वाच करत नाहीत महाराज. मग पर्वा करत नाही तर मग कसं आहे, मग सगळे लोक त्याचा द्वेषच करतात, आहेच आहे तसं. मग कवणाचा सोयरा नव्हेची सांगाती, अवघिया हाती अंतरला. मग देवा कवणाचा सोयरा नव्हेची सांगाती. आणि मग काय झालं, देवाचे भक्ती करत असताना मग सगळे सोयरे धायरे सगळे काय झाले माहिती आहे का, दुरावले.
सगळे झाले कवनाचे सोयरे, मग सगळे सोयरे धारे सगळे दुरावल्या जातात त्या माणसापासून. नव्हेची सांगाती त्याला कोणी सोबती राहत नाही महाराज, कोणी नाही. जो वैराग्य संपन्न व्यक्ती असतो ना त्याच्याजवळ कोणीच नाही राहत. असं सांगतात की काय ते म्हणतात ना, हात जड असल्यावर हे सगळेच त्याच्या जवळ असतात. म्हणजे वैभव ज्याच्याजवळ भरपूर असते, म्हणजे गाडी असेल, घोडा असेल, व्यवहारामध्ये पहा गाडी घोडी सगळी असले का, सगळे गळ्यामध्ये चमचमत्याच माळा असल्या का, म्हणजे तुळशीच्या नाही, हां सोन्याच्या. आणि मग सगळेजण म्हणतात अहो तुमचे आहे ना, अहो तो आम्ही तुमच्याच गावचे, असे ते म्हणायला लागतात. म्हणजे काय होते माहिती का, सगळेजण काय करतात की त्याला नवती सांगाती, सगळे त्याच्या सांगाती असतात. पण ज्या वेळेला असं वैभव नसते मग त्यावेळेला कोणी सुद्धा त्याच्या सांगाती राहत नाही, कारण की देव त्यांच्या सांगाती असतो. निष्काम वेडे म्हणती बापुडे, अवघिया साकडे झाला कायचा. निष्काम वेडे म्हणजे काय, सगळे लोक काय म्हणतात माहिती आहे का, हा रिकाम टेकडा बसतो म्हणले, रोजही होतो माळा जपतो. वेडे म्हणती बापुडे, याला वेड म्हणतात. सगळेजण म्हणतात हा जो हे पाहायचा असेल दृष्टांत जड भरत राजांचा, सगळे त्यांना वेडे म्हणत असायचे. आणि मग वेडे म्हणत असताना मग काय, पण खऱ्या अर्थाने आता तुम्ही तिकडं पाहू नका, माझं लक्ष तिकडं नका घालू, होईल ते काहीतरी ते तिकडं पाहिलेत. निष्काम वेडे म्हणती बापुडे, अवघिया साकडे झाला कायचा. अवघिया साकडे झाला कायचा म्हणजे सगळेजण काय म्हणतात माहिती का, हा वेडा आहे म्हटले, निष्काम आहे. ह्या काय म्हटले, अवघिया साकडे झाला कायचा. आमच्या घरातच अडचण आहे म्हटले ही. कोणाची, हे भजन करतो, टाळ कुटतो, हे सगळं करतो नाही, घरातच अडचण आहे म्हटले. हे कधी आळंदीला जाते माहीत नाही म्हटले, जायला पाहिजेत म्हणले याने आळंदीला, पण हे घरातच अवघिया साकडे. अवघे सगळ्याला साकडे वाढतात महाराज. आणि झाला कायचा म्हणले, कस काय झाला कोणाच ठाऊ का. माझे ऐसे तया नमनती कोणी, असे राणीवणी भलते ठाई. आणि माझं कोणी म्हणायला याला तयारच नाही महाराज. मग जीवाचे जीवन माझे ऐसे कोणी, माझं कोणीच म्हणत नाही याला, कारण की आपला आहे आपला आहे असं कोणीच म्हणत नाही. असे राणीवणी भलते ठाई. तो कुठेही गेला, कुठेही राहिला, कुठेही वनामध्ये गेला तर कोणीही त्याला काही म्हणत नाही, काही आपलं कोणी म्हणत नाही त्याला. प्रातस्नान करी विभूती चर्चण देखून या जननिंदा करी. तुकोबाराय म्हणतात की प्रात सकाळी उठला का, 3-3:30ला उठला गडी की चालू करतो म्हटले काय, भजन चालू करतो, विभूती लावतो, ह्या भले मोठ्या पटाच्या पटा लावतो म्हटले. आणि काय म्हणले, चर्चन करतो, देखून या जननिंदा करी. आणि सगळे जण पाहते म्हणले, भला पट्टा लावतो म्हणले, हे करतो एवढा मोठा. आणि हे असा सगळा म्हणजे सगळेजण निंदा करतात म्हटले त्याची, सगळे निंदा करते. कंठी तुळशी माळा बैसोनी निराळा, म्हणती या चांडाळा. काय झाले, कंठामध्ये तुळशी धारण करतो आणि तो माळा धारण करतो, बैसोनी निराळा. आणि मग निराळा बसतो तो का, कारण की भजन करत बसत असतो तो, निराळा बसतो, वेगळा असतो. म्हणती या चांडाळा. काय झाले, मग तुकोबाराय म्हणतात, अरे लोकांचं सांगतात, घरचे सगळे लोक म्हणतात, म्हणती या चांडाळा काय झाले. अरे काय झालं म्हटले याला, खट्टाखट्टा आहे चांगला, धट्टाकुट्टा आहे, शरीर चांगलं आहे म्हटले, कामधंदा करायचं सोडून म्हणले, रिकामा आपलं काय करत बसतो म्हटले, भजन भजन करतो, विठ्ठल विठ्ठल करत बसलो म्हणले. असा हा काय म्हटले, हा चांडाळ आहे म्हटले. गाता शंका नाही बैसे भलते ठाई, शिव्या देती आई बाप भाऊ. आता दारचे तर द्या सोडून, पण घरचे सुद्धा काय म्हणतात, गाता शंका नाही बैसे भलते ठाई. कुठेही सुद्धा महाराज तो मोठ्या स्वरामध्ये काय करतात, गायला सुरू करतात. आता इथं जर कैलास बाबाचं किंवा भोजने महाराजाचं डिगांबर सत्र असतं, सुंदर गाऊन दाखवलं असतं. पण आता मला गाण्यासाठी आता स्वरच नाहीये, त्याच्यामुळे आता मी कुठून गाऊ, म्हणून आता मीही सुद्धा थांबतो. गाता शंका नाही बैसे भलते ठाई. मग ते मोठमोठ्याने गातो आहे. आणि मग शिव्या देती आई बाप भाऊ. सगळेजण काय करतात, शिव्या देतात म्हणले याला. आणि म्हटलं काय आमच्या कोळी नव्हते ऐसे नाही, हेची पिसे निवडले, कस काय जलमलं कोणा ठाऊक म्हणले. चला म्हणले, पण जाऊ द्या, एवढ्याने थांबले का, आणखीनही सुद्धा त्यांच्यावरती आता त्यांनी करू नव्हती चुकी पुढची केली. कोणची चुकी केली ते पहा आता. करी घरी बाईल म्हणे कोठे व्याली रांड, बरे होते शंड मरता तरी. आता घरातल्याचा उपद्रव ठीक होता, पण घरातून बाहेरून दुसरी कोण घरात आली. आणि आल्याच्या नंतर मग ती काय व्यवस्थित आहे का महाराज, ती सुद्धा मग बोलायला लागली. आणि मग बोलता बोलता ती म्हणते, या सासूबाईला, या रांडेला कशाला जन्माला घातलं कुणास ठाऊक याला म्हणले,
याला कशाला जन्माला घातलं कुणा ठाऊक, आणि शंड माझ्या पदरात पडला म्हणले, माझ्या पदरी पडला म्हणले हा शंड. असे तुकोबाराय या ठिकाणी म्हणजे लोक निंदा करतात त्या भक्ताविषयी. जन्मोनी झाला अवघिया वेगळा, म्हणून गोपाळा दुर्लभ तो. पण जन्मून या सगळ्या लोक अपवाद, जन अपवाद या सगळ्यापासून हा अवघिया वेगळा, सगळ्यात वेगळा झालेला असल्यामुळे, पण म्हणून गोपाळा, म्हणून म्हणजे याच्यामुळे सगळं सोडलेलं आहे, हे सगळं सोडलेलं असल्यामुळे म्हणून गोपाळा दुर्लभ तो. आणि भगवंताला असा भक्त दुर्लभ वाटतोय. तुका म्हणे जो संसारा रुसला, तेनेची ठाकीला सिद्ध पंत. अशी जी सिद्ध अवस्था, हा जो सिद्ध पंत आहे ना, हे फक्त कोणाला प्राप्त होते, जो संसारा रुसला, जो संसाराला रुसलेला आहे ना, तोच खऱ्या अर्थाने हे प्राप्त करू शकतो, सिद्ध अवस्था प्राप्त करू शकतो, अन्यथा नाही. कस्तुरी मिनले जये मृत्तिकेसी, तया अनेकांची कैसी सरी. लोखंडाची अंगी लागला परीस, तया अनेकाच कैसी सरी. तुका म्हणे मी नवजयातीवरी, पूज्यमान करी वैष्णवांशी. उपदेश प्रकरणातील अभंग आहे. कस्तुरी मिनिली जये मृत्तिकेशी, कस्तुरी आहे, सुगंधित असते, ती मातीमध्ये मिसळली की तिची किंमत खूप वाढते आहे. तया अनेकासे कैसी सरी, दुसरी माती आहे, पण तिची आणि तिची तुलना केली तर बरोबरीची होईल का, होणारच नाहीये. लोखंडाचे अंगी लागला परीस, तया अनेकास कैसी सरी. लोखंड आहे, त्याला परीस लागला, परीस लागल्याच्या नंतर ते धातू सोने होते, बरोबर. आणि पण दुसरा जवळ एखादं दुसरं सोनं असेल, ते धातू असेल, मग त्या सोन्याची आणि त्या धातूची बरोबरी होईल का, होणारच नाहीये. तुका म्हणे मी नवजयातीवरी, पूज्य माने करी वैष्णवांशी. मग तुकोबाराय म्हणतात मी या यातीचा, याचा जो विचार आहे ना, हा माझ्या डोक्यातच नाहीये. संत नव्हती जगा मानसांच्या सारिखे. एक आमचे गुरुवर्य महाराजांनी, एक कैलास महाराजांनी दृष्टांत सांगितला होता, तो दृष्टांत मी थोडक्यात इथे सांगतो. तुका म्हणे नवती यातीवरी, म्हणजे संतांच्या डोक्यात यातीच नसते, जातीच नसते. एक रोहिदास महाराजांचा असा प्रसंग आहे, 2 मिनिटामध्ये सांगतो. रोहिदास महाराज ज्या वेळेला काशी क्षेत्रामध्ये राहत होते, राहत असताना रोहिदास, पर्वकाळ आहे आणि ब्राह्मण देवता हे पर्वकाळामध्ये गंगे मैयाला नैवेद्य घेऊन जात होते. पंचपक्वान्नाचं ताट आहे, घेऊन जात आहेत. आणि जाता जाता रोहिदास महाराज म्हटले, महाराज माझ्या वाट्याला हे काम आलेलं आहे, थोडी जरा जास्त गर्दी झालेली आहे, म्हणून ते तुम्ही काय करा, हे माझं चपला शिवण्याचं काम आहे माझं, हे माझं जे आहे ना, एवढं केळ जे आहे ना, तुम्ही गंगे मैयाला अर्पण करा. आणि गंगा मैयाला म्हटले, काय बाबा, म्हटले मला अहो पण द्या, म्हटले चला जाऊ द्या, नेतो म्हटले. आणि त्यांनी ते केळ घेतलं आणि गंगा मैयाच्या तिकडे जात असताना त्यांनी पहिल्यांदा सुरुवातीला प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा म्हटले, त्यांचा जो नैवेद्य होता तो समर्पित केला. आणि मग त्याच्यानंतर मग त्यांना आठवण आलं, म्हटलं चालले होते पण आठवण आलं, म्हटले अरे त्या महाराजांनी आपल्याला, रोहिदास महाराजांनी दिलं होतं केळ, ते देऊ म्हटले. घेतलं आणि समर्पित करतायत. आणि समर्पित करत असताना गंगेमयीचे हातच वर आले आणि ते हातामध्ये ते केळ धारण केलं. आणि केळ घेतल्याच्या नंतर महाराज गंगामायाने आकाशवाणी सांगितलं, ही जी बांगडी आहे ना, माझ्याजवळचं कंकण, हे तू माझ्या रोहिदासाला नेऊन दे. हा अचंबित झाला, म्हटलं आपण एवढं पंचपक्वान्न दिलं हे केळावरती. मग त्याच्या अंतकरणात थोडा थोडा तो आईस्क्रीम व्हायला लागला, भाव थोडा कमी व्हायला लागला, अभिमान कमी व्हायला लागला. आणि मग त्यावेळेला ते आले, ते म्हटले साधूला काय करायचं, म्हटले ते कंकण ते आपल्यालाच ठेवू ना. महाराज ते देत नव्हते. माणसाची बुद्धी भ्रष्ट होऊ शकते सोनं पाहिल्याच्या नंतर. आणि मग काय झालं, तो चालला होता घरी, पण त्याला घरच सापडेना. कारण की गंगामायाने तशी ते फिरून फिरून यायचा, परत तिथंच यायचा गंगेवरती, फिरत फिरत यायचा, परत गंगेवरती यायचा. मग त्याच्या अंतकरणात भाव झाला, आता मी ज्याची वस्तू आहे ना, ही मला पचायला तयार नाही, मी त्याला नेऊन देतो म्हटले. आणि मग ती घेतलं आणि त्यांना नेऊन देण्यासाठी जात आहेत. मग त्यावेळेस सांगितलं, महाराज हे गंगा मातेने तुम्हाला हे कंकण दिलेलं आहे. त्यावेळेस सांगितलं, महाराज तुकोबाराय, ते रोहिदासजी महाराज सुद्धा म्हणतात, अरे बाबा म्हटले धातुरूपी आम्हा, काय मृत्यूरूपी आम्हा, सोनेरूपी आम्हा मृत्तिके समान, माणिक पाशानं खडे जैसे. हे काय म्हटले, आम्हाला नको, हे तुलाच राहू दे म्हटले. त्याला खूप आनंद वाटला बरं का. म्हटले ठीक आहे, ही माझ्या मनातलीच इच्छा होती. मग ते ठेवले आणि ठेवल्याच्या नंतर पत्नीला दिलं. आणि काही उत्सव होता, त्या उत्सवामध्ये, आता नवरात्रीचा उत्सव होता, उत्सवामध्ये पत्नी घालून गेली. ते आता मग ते काही शस्त्र, ते तुम्हाला आता सांगायचं काम नाही, ज्याचं झालं त्याला लक्षात येते सगळ्या गोष्टीचं. आणि मग ते सगळे शस्त्र घेऊन जात आहेत. आणि मग त्यावेळेला ते कंकम ते सगळ्या स्त्रियामध्ये ते हातातलं तिच्याच चमकत होतं.
राणी होती त्या ठिकाणी, राणीने बोलवून घेतलं, इकडे म्हटले, हे तू कुठून आणलं, कोण्या सोनारा कोण बनवलं? नाही म्हटले, माझ्या मालकाने आणलं. आता कारण की हे देवाचं कंकण होतं, दिव्य होतं, आणि ते घेतलं, आणि घेतल्याच्या नंतर ते म्हटले मला दे म्हटले. आता न देवा होतं काय, राणी येते, घेतलं, आणि ते मग ते कंकण घेतल्याच्या नंतर हे सांगितलं आणखीन दुसरं आण म्हटले. एका हातात चांगलं दिसत नाही, दुसरं आण म्हटले. मग आता काय करावं, पंचायत झाली. नाही तर बघ म्हणले उद्या. मग ते कंकण महाराज तिने सांगितलं, पतील मालकानं सांगितलं तुम्ही दिलेलं कंकण आता राणीनं घेतलं, राणी परत मागते. म्हटले झालं का आता? आणि मग ते कंकण मागण्यासाठी परत ते ब्राह्मण देवता रोहिदास महाराजाकडे आले, आणि मग आल्याच्या नंतर म्हटले महाराज काल जी वस्तू दिली ती मला परत द्या म्हटले. म्हटले आता आहे ना आपण गंगेवर नाही जायचं, गंगेलाच इथं बोलवू म्हटले. आणि मग गंगेला त्या कठोटामध्ये बोलवलं महाराज. मग ती म्हण पडली तेव्हापासून, मन चंगा तो कठोटे मे गंगा. आणि मग ते जे आहे ना तिथं प्रगट केली गंगा माता, आणि तिथून परत गंगा मातेने एक कंकण दिलं, आणि मग ते म्हणले जा घेऊ, आणि घेऊन गेला. मला सांगायचा मुद्दा की तुका म्हणे मी नवजे यातेवरी पूज्यमान करी वैष्णवांसी. पुढे अनुहात धुनी वाहे सकळा पिंडी, राम नाही तोंडी कैसा तरे. सकळा जीवा माझे देव आहे खरा, देखिल्या दुसरा विनन तरे. ज्ञान सकळा माझे आहे हे साच, भक्ती विनतेच ब्रह्म नव्हे. काय मुद्रा कळल्या कराव्या सांगता, दीप न लागता उन्मनीचा. तुका म्हणे नका पिंडाचे पाळण, सापू नारायण आतुडेना. अणुहात ध्वनी वाहे सकळा पिंडी, सगळ्यांच्या पिंडामध्ये अणुहात ध्वनी वाहत असतो असा. पण राम नाही तोंडी कैसा करे तरे. मग जर रामनाम आपल्या मुखात नसेल तर तो तरणार आहे का? अर्थातच सगळ्यांच्या हृदयामध्ये अनुहात ध्वनी वाजतच आहे, सगळ्यांच्या आहे. सकळा जीवा माझी देव आहे खरा, देखिला दुसरा विनतरे. सगळ्यांच्या जीवामध्ये देव आहे खरा, म्हणजे सामान्यतः सगळ्यांच्या सामान्य चैतन्य हे कधी साधक बाधक होत नाही, बरोबर का नाही? आणि मग सकळा जीवा माझे देव आहे खरा, सगळ्यामध्ये देव आहे, पण देखिल्या दुसरा विन तरे. तो भगवान परमात्मा दुसरा पाहिल्याशिवाय न तरे. दुसरा म्हणजे अभेद स्वरूपाने पाहिल्याशिवाय, किंवा तो सगुण रूपाने परमात्मा पाहिल्याशिवाय आपल्याला तरण्याचा उपाय होणार नाहीये. न सरे. मग ज्ञान सकळा माझी आहे हे साच, भक्ती विनतेच ब्रह्म नव्हे. ज्ञान सकळा माझी आहे साच, खऱ्या अर्थाने सगळ्यामध्ये ज्ञान आहे, सर्वामध्ये हृदयामध्ये ज्ञान आहे. भक्ती विनतेच ब्रह्म नव्हे. आणि जे भक्तिविन तेच ब्रह्म नव्हे, म्हणजे ब्रह्मज्ञान जे आहे ना, अर्थात भेदज्ञानाने साक्षात्कार झाल्या वाचून तरावयाचे नाही. म्हणजे ज्ञान हे सगळ्यांच्या हृदयात आहे, पण भेदज्ञान हे म्हणजे ब्रह्मज्ञान ते साक्षात्कार स्वतःच आपण ते ब्रह्म तदेव तत्, ते ब्रह्म मीच आहे अशा स्वरूपाने जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ते ज्ञान आहे ना, ते ज्ञान नुसतंच म्हणजे ज्ञान आहे, ते ज्ञान स्वरूपाने नाही आहे ते. काय मुद्रा कळल्या कराव्या सांगता, दीप न लागता उन्मनीचा. तुकोबराय म्हणतात की मुद्रा आहेत, म्हणजे काय खेचरी भूचरी इत्यादीचे काय मुद्रा आहेत त्या कळल्या. आता त्या कळल्या चांगल्या पद्धतीने, पण त्या सांगताही बऱ्यापैकी आल्या, पण त्याने जर उन्मनी अवस्था, दीप न लागता उन्मनीचा, जर उन्मनी अवस्थेपर्यंत जर पोहोचत केलं नसेल, तिथपर्यंत जर आपण गेलो नसेल तर ह्या साधनाचा काय उपयोगच नाहीये. तुका म्हणे नका पिंडाचे पाळण, स्थापू नारायण आतुडेना. तुकोबराय म्हणतात नका आता या पिंडाचं पाळन करू नका, म्हणजे या देहाची आसक्ती वाढेल. देहाच्या संबंधाने जे काही आहे असं देहाचे पोषण ज्यात आहे अशा चार वाकमताची स्थापना तुम्ही आता करू नका. कारण की जेणेकरून नारायण आतुडेना, जेणेकरून नारायण दूर जाईल अशा पद्धतीची तुम्ही स्थापना मात्र करू नका. तुकोबराय पुढे बोलतायत, नेने अर्थ काही नवती माझे बोल, विनमित कोपाल संतजनी. नवती माझे बोल बोले पांडुरंग, असे अंग संगे व्यापुनिया. मज मूढा शक्ती कैचा हा विचार, निगमाधिका पार बोलावया. रामकृष्ण हरी मुकुंदा मुरारी, बोबड्या उत्तरी हिचे ध्यान. तुका म्हणे गुरु कृपेचा आधार, पांडुरंगे भार घेतला माझा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की हे भगवंता, हे तुकोबरायची ही स्थिती आहे या ठिकाणची. नेने अर्थ. तुकोबराय म्हणतात
माझे जे बोल आहेत ना त्या बोलाच नेणे अर्थ मी काही या बोलाविषयी जे शब्द मी बोलतो ना त्या बोलाचे काही मला अर्थ कळत नाही आहे. नेणे अर्थ काही नव्हते माझे बोल, आणि हे जे बोल आहेत ना माझे बोल नाहीत. आणि मी विनंती करतो बरं का संत महात्म्यांनो की माझ्याकडून कदाचित एखादा शब्द कठोरही बोलला गेला असेल, विनवितो कोपाल कोपू नका बरं का महात्म्यांनो. संत जनांनो तुम्ही कोपू नका माझ्यावरती. का नवती माझे बोल बोले पांडुरंग असे अंग संगे व्यापून या. तो पांडुरंगच परमात्मा माझ्याकडून बोलून घेत आहे, म्हणून माझे हे बोल नाही. अंग संगे असे अंग संगे व्यापून या. तो व्यापक परमात्मा आत बाहेर सगळीकडे माझ्या व्यापून भरलेला आहे, म्हणून तो परमात्मा माझ्याकडून बोलून घेतो आहे, मी नाही. मज मूढा शक्ती कैचा हा विचार निगमादिका पार बोलावया. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात मी कसा आहे म्हणतात निगमादिका पार हा जो विचार आहे हा विचार मजमुडा कैची शक्ती, मग माझ्या असणाऱ्या माझ्यावरती हे निगमादिकाचं पार, निगमाचं म्हणजे अर्थात वेदाचाही अर्थ सारभूत बोलण्याचा जो विचार आहे तो माझ्या मूळ अशा मतीला मला कुठं कळणार आहे, मग कुणाला कळणार आहे. हे जे काही मला नाही कळणार, हे भगवंताच्याच कृपेने जे काही आहे ते चालू आहे, ते मला काही कळणार नाही आहे. पण माझा कसा आहे माहिती आहे का, माझा साधा आणि बोळा स्वभाव आहे. कसा आहे, रामकृष्ण हरी मुकुंदा मुरारी बोबड्या उत्तरी हेची ध्यान. तुकोबराय म्हणतात मी राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी, असं मी बोबड्या उत्तराने लढिवाळपणाने फक्त मला आळवायचं माहिती आहे, बाकीचं माझं मी चिंतन करायचं माहिती आहे मला देवाचं, बाकीचं मला दुसरं काही माहिती नाही आहे. तुका म्हणे गुरु कृपेचा आधार पांडुरंगी भार घेतला माझा. खऱ्या अर्थाने माझ्यावर जर कृपा जर कुणाची असेल ती गुरुची आहे. गुरुच्या कृपादृष्टीचा माझ्यावरती हा आधार आहे, आणि पांडुरंगी भार घेतला माझा, भगवंताने माझा भार घेतला. कारण की योगक्षम भगवंत वाहतो आहे. अप्राप्तस्य प्राप्ती आणि जे काही योग म्हणतात, आणि प्राप्तस्य परिपालनम क्षमा, हा जे काही आहे ना इथं जे सगळं आहे हे माझ्या भगवंताने हे सगळं माझं योगक्षम वाहिलेलं आहे. पुढे अद्वैत प्रकरणातील अभंग वर्णन करताय. देवासी लागे सकळासी पोसावे, आम्हा न लगे खावे काय चिंता. देवा विचारावे लागे पाप पुण्य आम्हासे हे जनावघे भले. देवासी उत्पत्ती लागला संवार आम्हा नाही फार थोडे काही. देवासी काम लागला धंदा आम्हासे ते सदारी कामी तुका म्हणे आम्ही भले देवाहून विचारिता गुण सर्व भावे. सगळ्या भावाने आता तुकोबाराय म्हणतात की देवापेक्षा आम्ही किती श्रेष्ठ आहो. इथं सांगत असताना तुकोबाराय म्हणजे मी देवापेक्षा किती श्रेष्ठ आहो, म्हणजे या संपत्तीने किंवा वैभवाने नाही, म्हणजे देवापेक्षा मी श्रेष्ठ आहो, म्हणजेच देवाला किती भरपूर मोठी उपाधी आहे पण मला काहीच नाही, या अर्थाने तुकोबारायला सांगायचं आहे. देवासी लागले सकळाशी पोसावे. देवाला सगळ्यांना पोसावं लागते, कारण की विश्वंभर त्याचं नाव आहे, सगळ्यांचं भरण पोषण करावे लागते. आम्हा न लगे खावे काय चिंता. आम्हाला काय खावं याची आम्हाला चिंताच नाही. अन्न मान धन येतो प्रारब्ध आधीन, आम्हाला चिंताच करायची कारण आहे, आणि आम्हाला देणारा सुद्धा तोच आहे, खाऊ घालणारा तोच आहे. चला, देवा विचारावे लागे पाप पुण्य आम्हासे जनावगे भले. आणि देवाला आहे ना सगळ्याला काय विचारायला लागते माहिती आहे का, सगळ्यांचं विचारायला लागते तुझं काय पाप आहे, तुझं काय पुण्य आहे. हे तिथं ते चित्रगुप्ताच्या तिथं गेल्याच्या नंतर ते डायरी तपासल्या जाते, पण ते आमच्याकडे असला काही कुटाणा नाही म्हटले, असला काही काम नाही म्हटले देवा, असं काहीच नाही. मग काय, आम्हासी जनावगे भले, हे सगळं जन आहे ना, जन नव्हे अवघा जनार्दन, हे सगळं जे आहे ना मला सज्जन दिसतात म्हटले. धर्मराजाला सगळे सज्जन दिसत होते, आम्हाला आहे ना पाप पुण्य हे असं काहीच दिसत नाही म्हटले, पापी पुण्यवान काहीच नाही म्हटले. मग देवासी उत्पत्ती लागला संहार, आम्हा नाही फार थोडे काही. देवाला आहे ना उत्पत्ती स्थिती संहार लय सगळ्या गोष्टीचा हा काय लागला, फापट पसारा देवाच्या पाठीमागे लागलेला आहे. पण आम्हा नाही फार थोडे काही, आम्हाला थोडं सुद्धा आमच्या पाठीमागं काम नाही, कारण की आम्हालाही त्यांनी जन्म दिला ना, मग आम्हाला दुसरं आणखीन काय काम आहे, काहीच नाही आहे. तुकोबाराय या ठिकाणी बोलताय. देवासी काम धंदा लागला धंदा, आम्हाला ते सदारी कामिक. देवाला काय लागलं म्हटले, कामधंदा लागला. देवासी काम लागला धंदा, देवाला काम लागलं, कामधंदा लागलेला आहे देवाला. ते म्हटले बा तुम्हाला बरं आहे बा, सकाळी उठले की कामधंदा तुमचा बरा अष्टादशा, पण हे कामधंदा थांबवण्यासाठी कामधंदा आहे हे कळालं पाहिजे. चला, देवासी कामधंदा
मग देवाशी काय कामधंदा आहे? कोणचा कामधंदा आहे? धर्माचं रक्षण करणं आणि साधू संतांचं गायीचं रक्षण करणं हे देवाचा काय कामधंदा आहे. यदा यदा ही धर्मश्य अशा पद्धतीने कामधंदा लागला. आम्हा ते सदा रिकामी. आम्हाला काय रिकामी काय? आम्ही रिकामी आहो. तुका म्हणे आम्ही भले देवाहून, आम्ही देवाहून भले आहो, चांगले आहो आम्ही देवाहून. विचारिता गुण सर्व भावे, सगळ्या भावाने जर विचार केला या गुणाने, म्हणजे हे जे गुण आहेत ना, हे गुण कोणचे? देवाचे कर्तुमा कृतुम अन्यता कर्तुम शक्तीचे जे गुण आहेत ना, या सगळ्या गुणाने हे व्याप्तीचे, सगळे जन्ममरण घालायचे, पाप पुण्य पाहण्याचे देवाचे गुण आहे. पण हे सगळं जर पाहिले ना, तर यापेक्षा आम्ही बले बो. पुढे तुकोबाराय वर्णन करतायत. स्थिती प्रकरणातील अभंग आहे. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. आनंद निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाड आम्हा. आणि का सायास न करी न धरी आस, होईन उदास सर्व भावे. मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी, होय सांगवैशी तुका म्हणे घेईन मी जन्म याजसाठी देवा. आता या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी जन्म घेईल. मग कशासाठी? आता जन्म घेणारे सामर्थ्य बाबा पाठातमध्ये आपल्याला सांगत असतात. जे काही युक्त योगी आणि युंजान योगी असतात, यामधले जे काही एक महात्म्य असतात ते सर्टिफिकेट घेऊन आलेले असतात. आणि आपण आहे ना, कसं तरी उगं काहीतरी साधना करत रडत खडत काहीतरी आपण करता करता त्या अवस्थेमध्ये पोहोचतो गेलेलो आहो. आणि आता नेच्छनापी मोक्षसे, आपल्याला इच्छा जरी नसली ना तरी पण आपण काय होतोय, आपल्याला ती जर आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं तर आपल्याला मुक्तच व्हावं लागते. पण संत महात्मे असतात ना, ते काही असो आणि मग ते जन्माला येत असतात. मग घेईन मी जन्म याजसाठी देवा. तुकोबाराया तुम्ही जन्माला येणार आहेत, काय करणार आहात येऊन? तुझी चरण सेवा साधावा. हे पांडुरंगा, हे भगवंता, हे करुणागण भगवंता, मी तुझी सेवा करणार आहो. पुढे काय करणार? हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम करणार आहो मी, भजन करणार आहो, पूजन करणार आहो. घालू लोटांगण महाद्वारी, भगवंताच्या महाद्वारामध्ये कान धरेल नाचेल, भगवंताचा मी लोटांगणा घालील, असे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. आणि मग पुढे म्हणतात तुकोबाराय, आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाड आम्हा. आनंदे निर्भर, निर्भर म्हणजे कसं? परिपूर्ण स्वरूपाने त्यांच्या अंतकरणामध्ये आनंद भरलेला आहे. समृद्धी तुकोबारायच्या अंतकरणामध्ये आनंदाची आहे. कोणची? तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू. इथपर्यंतच थांबू, पुढे नाही. असो भलते ठाई, आणि मग आनंद निर्भर असो, आणि मग असो भलते ठाई, आम्ही कुठे कसेही असलो ना तरी काय हरकत नाही. सुख दुःखा नाही चाड आम्हा, आणि आम्हाला सुख आणि दुःख हे जे आहे ना, हे आम्हाला मात्र नाही आहे. कारण की बाह्य सुखाची आता आम्हाला गरजच राहिली नाही. बाह्य सुखाचे, सुख दुःखा नाही चाड आम्हा. वेळ झाला. आणि का सायास न करी न धरी आस, होईन उदास सर्व भावे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आणि कसायास न करी न धरी आस, मी आणखीन दुसरे प्रयत्न काही करणार नाही. आणि न करी न धरी आस, मी आणखीन आस, मी जे काही अपेक्षा आहे स्त्री धन पुत्रांची वगैरे ही अपेक्षा मी आणखीन काही करणार नाही. आणि होईन उदास सर्व भावे, मी सर्व भावाने म्हणजे काया वाचा मना भावाने, सगळ्या भावाने मी काय होईल देवा? उदास होईल आणि तुझ्या भक्तीमध्ये लागेल देवा. मोक्ष पुढे बोलता तुकोबाराय, मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी, होय सांगू ऐशे तुका म्हणे. आणि तुकोबाराय सांगतात की मोक्ष जे आहे ना, आम्हा कामारी ते दासी, काम करण्यासाठी. कामारी म्हणजे काम करणारे. दास जे आहे ही आमच्या घरी भक्ती आहे, मुक्ती आहे. पहा, श्रीमद भागवतामध्ये ज्या वेळेला भक्तिमातेला ज्यावेळेस दुःख झालं, नारद महर्षी ज्ञान आणि वैराग्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यावेळेला भक्तिमय्या ही ज्यावेळेला भागवतासारखा ग्रंथ निर्माण झाला किंवा भागवतासारखा ग्रंथाचं त्यावेळेला ते तिथं प्रगटीकरण झालं की मग भक्तिमया नाचायला लागली. आणि मग तिची प्रसन्नता कशी आहे की ते म्हणे, मग आता
ती भक्तिमाता म्हणते मी वैष्णवांच्या हृदयात जाऊन राहीन. आणि मग भक्तिमाया ज्या एखाद्या वैष्णवांच्या हृदयात राहिली पुढे भक्तीने धरले हाती, मग ज्ञान वैराग्य धर्म येते, मग सगळे येतात. आणि मग मुक्तीसुद्धा, हे मुक्ती सगळे जे आहेत ना, मग हे मुक्तीजवळच असतात सगळे. मग ही मुक्तीसुद्धा, मग तुकोबाराय या ठिकाणी एका ठिकाणी म्हणतात म्हणे ते राहे महाबोधू. म्हणजे या संत महात्म्यांची एवढी सेवा झालेली असते की ती मुक्ती सुद्धा त्यांनी सांगितले. एखाद्या कोण्याही व्यक्तीच्या जवळ जर राहा म्हटले, याचा उद्धार झाला पाहिजे. की संतांची वाणी ही जी भक्तिमय्य आहे किंवा हा मोक्ष जो आहे ना, या संताच्या वाणीतून त्या व्यक्तीचा अधिकार जरी नसला तरी पण त्याचा उद्धार होतो. का? कारण की संताच्या वाणीमध्ये सामर्थ्य एवढं असतं की त्याला अधिकारी बनवतात आणि त्याला मोक्षाचा अधिकारी होतो तो. आणि म्हणून मग असा कामारी ते दासी होय सांगोईशी तुका म्हणे. जगद्गुरु तुकोबाराय पुढे भगवंतासोबत भांडत आहेत. आता भांडण हे ते सगळं ते बरेचसे अभंग आपल्यापर्यंत बरेचसे गेलेले आहेत, पण याही ठिकाणी तुकोबाराय आता भांडतायत देवासोबत. आता भांडण्याचा अधिकार कधी होतो माहिती आहे का? लढिवाळपणा असतो ज्यावेळेस मित्रासोबत भांडतात ना. भांडत नाही असं कसं आहे? भांडतातच. देवभक्तासोबत भांडतात, कारण की त्यांची सेवा झालेली असते. आणि सेवा झाली का की मग ते काही मर्यादा असते भांडण्याची, तिथपर्यंत मर्यादा ठेवून तुकोबाराय भांडतायत. मग कसे आहे? देवा तुझं मज पण पाहू आगळा तो कोण, तरी साच मी पतित तू खोटा दिनानाथ ग्वाई साधू संत जन करुणी अंगी लावीन. आम्ही धरिले भेदाभेद तुझं नव्हे त्याचा छंद, आम्ही बळकाविले दोष न चले तुझे काही त्यास, दिशा भरल्या माझ्या म्हणे लपालासी त्याच्या भेणे. तुका म्हणे चित्त करी तुझी माझी नीत. तुकोबाराय म्हणतात की देवा पाय आता हे कोर्टामध्ये अपील नेणार हो मी. कशी नेणार ते पहा म्हटले. आता देवा तुझ मज पण पाहू आगळा तो कोण. देवाने तुझ्यामध्ये जर पाहिलं ना तर तुझ्यापेक्षा मी कसा हो म्हटले, वेगळाच आहो. मग पाहू आगळा तो कोण म्हणजे तुझ्या आणि माझ्यामध्ये देवा आहे ना कसा श्रेष्ठपणा आहे, कसा मी आहे श्रेष्ठ म्हटले. देवा तू पहा म्हटले. आता पाहू. तरी तूच तरी साच मी पतित तू खोटा दिनानाथ. हे देवा मी कसा आहे म्हटले, खऱ्या अर्थाने मी पतित आहे, मी खरा पतित आहे, पण खऱ्या अर्थाने तू दीनानाथ नाहीस का? कारण का जर तुला दीनानाथ म्हणशील तर दीन जो आहे ना त्याचा उद्धार करतो त्याला दीनानाथ म्हणतात. मग मी दिनी तर कसं काय पडलेला हो, मी कसं काय असा या संसारामध्ये पडेला हो, आणि तूच कसं काय असा आहे. म्हणजे अर्थात तू दीनानाथ खोटं हे जे पद आहे ना हे सिद्ध करू नको. आणि मग तुकोबाराय म्हणतात बघ चल आता हायकोर्टात जाऊ आपण. आता हायकोर्ट कोण? ग्वाही साधू संत जन करुणी अंगी लावीन. मग तुकोबाराय म्हणतात मी संताकडे जाईल बरं, आणि तिथं गेल्याच्या नंतर देवा साधू संत जे न्यायनिवाडा देतील ना तिथे बघू म्हटले, पाहू. करुणी अंगी लावीन. हे जर सगळं साधू संताकडे जर मी सांगितलं, विचारलं ना देवा की हे मला पतित ठरवलं देवाने, आणि देव म्हणतो की मी दीनानाथ आहे. देव मग सांगा म्हटलं देव कसं काय दीनानाथ आहे? हे कोर्टाकडे जाईल, हे म्हणजे तू संताकडे जाईल आणि मग अंगी लावीन, मग हे तुझ्या सगळं माथी लावीन म्हटले. कारण की तू दीनानाथ नाहीस, कृपाळू नाहीस, कनवाळू नाहीस, असा अनाथाचा दीनानाथ तू असा नाहीस, म्हणून असं मी तिकडं सिद्ध करून घेईल म्हटले. ठीक आहे म्हटलं. आम्ही धरिले भेदाभेद तुझं नव्हे त्याचा छंद. छेद या ठिकाणी छंद आहे, मी सांगतोच आहे ते, मला सांगू द्या ना. पुढचं सांगता सांगणारच होते. नथुसिंग बाबाच्या गाथ्यामध्ये पाठभेद आहे, तो छेद आहे, आणि या ठिकाणी छंद आहे कंदारकर महाराजाच्या गाथ्यामध्ये. मग प्रिंट मिसिंग असू शकते किंवा मग पाठभेद घ्या असंही घेऊ शकता. आता थोर महात्म्याच्या मध्ये आपण चुका कशा काढाव्या, मग पाठभेद घ्या किंवा मग प्रिंट मिस्टिंग घ्या. आम्ही धरिले भेदाभेद. तुकोबाराय म्हणतात आम्ही धरिले भेदाभेद. आम्ही भेद धरला, अभेद धरला. म्हणजे कसा धरला? अभेद म्हणजे भेद धरला. म्हणजे भेद कुठे धरला? भेद धरला पण आम्ही भक्तीमध्ये धरलेला आहे, आणि अभेद धरला ते ज्ञानामध्ये धरलेला आहे. एकमेवा द्वितीयम ब्रह्म असा जो अभेद आहे ना, एकम एव जो आहे ना, असा अभेद जो आहे ना हा ज्ञानामध्ये आहे. आणि भक्तीमध्ये भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. हे जो आहे ना अभेद जो आहे तो तिथे आहे म्हणतात. पण तू ज नव्हे त्याचा छंद,
आणि तुला त्याची आवडच नाही म्हटले, असं तू आवडा निवड हे करतच नाहीस म्हणले, असा तू कसा आहेस म्हणले देवा. आणि तुकोबाराय पुढे एक आता येता याची छंद या शब्दाचा अर्थ आवड घेतलाय कंधारकर महाराजांनी. आणि पुढे आपल्या नथुसिंग बाबाने घेत असताना तुझं नव्हे त्याचा छंद, म्हणजे देवा मी आता एवढ्या भेदाभेद या गटांगळ्या खाता हो, या जन्ममरणात याच्यामध्ये गटांगळ्या खात असताना तुझं नव्हे त्याचा छंद छेद, म्हणजे तुला त्याचं छेदन करण्याचं सुद्धा सामर्थ्य नाही, कारण तुला छेद सुद्धा माझ्या अंतकरणातला करावा कसा वाटत नाहीये, असा नथुसिंग बाबाच्या याच्यातला अर्थ आहे. छेद ना, ठीक आहे. पुढे तुकोबाराय बोलतात, आम्ही बळकाविले दोष न लगे तुझे काही, त्यास आम्ही बळकाविले दोष. आम्ही काय झालं म्हटले, हे सगळं बळकावले दोष. दोष कोणचे आहेत आमचे? काम क्रोधाधिक विकार हे आमच्यावरती बळकावलेले आहे. न चले तुझे काही त्यास, आणि देवा तुझं जर ते आमच्या काम क्रोधाधिक विकारावरती जर सामर्थ्य चालत नसल, तर मग आता तुला कसं काय समर्थ शक्तिशाली म्हणावं, आता मला देव म्हणावं हे मला काही कळत नाही म्हटले. दिला दिशा भरल्या माझ्या मने, लपालासी त्याच्या भेणे. हे देवा आमचं जे काही मन आहे ना, या 10 दिशांना भरलेलं आहे. माझं मन आहे ना विषयामध्ये असं सगळीकडे जिकडे तिकडे भरकटलं, माझ्या मनामध्ये विषयच विषय भरलेले आहेत, जिकडे तिकडे भरत आहे. आणि मग लपालासी त्याच्या भेणे देवा, आणि तुला या माझं मन जे आहे ना या विषयातून काढण्यासाठी तू लपून बसलेला आहेस म्हटले, असा अर्थ इथं केलेला आहे. आणि मग तुकोबाराय पुढे आपल्याला काय, ज्यावेळेस गवळणीच्या त्या गोपाळाच्या याच्यामध्ये प्रसंग आहे की तुका म्हणे तू राख रे मनेरी, माझी ही मनेरी गाय राखण्यासाठी देवा तुला विनंती आहे, तू राखणं देवा ही माझी मनेरी, कारण की सगळीकडे भटकते, माझ्या मनात आवरत नाही ते माझं मन, अशी ही सुद्धा या ठिकाणी करुणा आहे. लपालासे त्याच्या भेणे, तुका म्हणे चित्त करी तुझी माझी नीत. आणि तुकोबाराय म्हणतात की खऱ्या अर्थाने आता जर मी विचार करू गेलो ना, संत न्यायनिवाडा करू गेले ना, तर करी तुझी माझी नीत. आणि आता खरंच नीतीचा व्यवहार जर पाहिला ना, तर खऱ्या अर्थाने देवा तू काय तुझं जे काही पार्ट आहे ना तू बजावत नाहीस. खऱ्या अर्थाने तू आता आमच्याविषयी कनवाळू कृपाळू होत नाहीस देवा, तू आता आमच्यावर तू दया करत नाहीस, असा या तुकोबाराय या ठिकाणी मला स्फुरलेला या ठिकाणचा अर्थ दिसतोय. पुढे बोलतायत, लापनिक शब्दे नातुडे हा देव, मनीचा गुह्य भाव शुद्ध बोला, अंतरीचा भेद जाणे परमानंद, जयासी संवाद करणे लागे, तुका म्हणे जरी आपले स्वहित, तरी करी चित्त शुद्ध भावे. तुकोबाराय बोलतात, लापनिक शब्दे नातुडे हा देव, म्हणजे कपटी शब्दाने देव हा परमात्मा कधीच प्राप्त होणार नाहीये. मनीचा गुह्य भाव शुद्ध बोला, कपटी शब्दाने तुकोबाराय म्हणतात की देवाला जर आळवायचा प्रयत्न केला ना, तो कधीच देवाची प्राप्ती होणार नाही. याकरिता मनातील गुह्य अभिप्राय शुद्ध चित्ताने बोलला पाहिजे. अंतरीचा भेद जाणे परमानंद, जयासे संवाद करणे लागी. देवाला जर आपल्याला संवाद करायचा असेल ना, तर अंतरीचा भेद जाणे परमानंद, तो परमात्मा जो आहे ना, अंतर्यामी जो आहे ना, तो सगळं आपलं आपण किती आपल्या हृदयात आहे ना, तो सगळा अंतरीचा भेद तो परमात्मा जाणतो आहे. जयाशी संवाद करणे लागे, म्हणजे संवाद करण्याचे चित्त शुद्ध आहे का अशुद्ध आहे, हा अंतकरणातील सूक्ष्म भेद परमानंद स्वरूप सर्वांतर्यामी श्री पांडुरंग परमात्मा जाणतो आहे, असा या ठिकाणचा अर्थ. तुका म्हणे जरी आपले स्वहित, तरी करी चित्त शुद्ध भावे. तुकोबाराय म्हणतात, जर आपलं खरं हित करावं वाटत असेल तर करी चित्त शुद्ध भावे. आपलं चित्त जे आहे शुद्ध भावनेने जर आपण अखंड ब्रह्मस्वरूप आपलं, यात अर्थच वाचतो, जर तुझ्या चित्तातील संसाराची तळमळ याकरिता जर तुला आपले कल्याण व्हावे असे वाटत असेल, तर तू प्रथम निष्ठापूर्वक चित्ताला शुद्ध कर. आणि पुढे बोलता तुकोबाराय, नवे ब्रह्मज्ञान बोलता हे सिद्ध, जेव्हा हा आत्मबोध नाही चित्ती, काय करीशी वाया लटिकाची पाल्हाळ, श्रम तो केवळ जाणेवेचा, मीच देव ऐसे सांगसी या लोका, विषयांच्या सुखा टोकोनिया, अमृताची गोडी पुढीला सांगसी, आपण उपवासी मरोनिया. तुका म्हणे जरी राहील तळमळ, ब्रह्म ते केवळ सदोदित. तुकोबाराय म्हणतात, उपदेश करतायत
नवे ब्रह्मज्ञान बोलता हे शुद्ध. नुसतं ब्रह्मज्ञानाचं बोलणं भराभरा बोलण्यात ब्रह्मज्ञान होत नाही. जोपर्यंत वृत्तीत आत्मज्ञानाचा ब्रह्मस्वरूपाने निसंदिग्ध असा अपरोक्ष साक्षात्कार जोपर्यंत झाला नाही तोपर्यंत ब्रह्मज्ञान झालं असे म्हणता येत नाही. काय करीशी वाया लटिकाची पाल्हाळ, श्रम तो केवळ जाणीवेचा. हे काय करीशी वाया लटिकाची पाल्हाळ म्हणजे हे आत्मज्ञानाविषयी जे काही लटिके जे बोलणं आहे, पाल्हाळ आहे, हे काय करणार आहे? श्रम तो केवळ जाणीवेचा म्हणजे हे जाणीवेचं म्हणजे ज्ञानाचा नुसता हा आपल्या डोक्यावरती श्रमच झालेला आहे. कारण की जर आत्मसाक्षात्कार मिळत नसेल तर ते ओझच आहे. मग ते गाढवी विद्या मिळवल्यासारखा कारभार होईल, आहे की नाही? मग अशा पद्धतीने मीच देव ऐसे सांगसी या लोका, विषयांच्या सुखा टोकोनिया. मीच देव आहे असं सगळ्या जगामध्ये काय करतो म्हटले तो दंडी पिटवत सांगायला लागलेला आहे. आणि विषयांच्या सुखा टोकोनिया, विषयांच्या सुखा टोकोनिया. टोकतं म्हणजे विषय काय करतो, ब्रह्मज्ञानाचं भलं मोठं झाड उभं करायचं आणि मग ज्या वेळेला विषयाची जी काही असते, विषयाची जे काही लोकांचं घरदार पाहिलं, संपत्ती गाड्या पाहिल्या की आपल्याला असते अरे कीर्तन करायला एखादी गाडी जरी असती तर चांगली झाली असती. विषयांच्या टोका, विषयाच्या ते काय करतो, त्या विषया सुखासाठी टोकतो म्हणजे अर्थात तिथं लालायित होतो. आणि मग विषयांच्या सुखा टोकून या, अमृताची गोडी पुढीला सांगसी, आपण उपवासी मरून या. मग अमृताची गोडी आहे. एक कलश आला म्हटले इंद्रायणीच्या घाटावरती, अमृताने भरलेला होता. आणि ते काय, हे वारकरी आला त्याने घेऊन गेला, तो वारकरी आला त्याने घेऊन गेला, रिकामा झाला म्हणजे फेकून दिला. आणि मग तू घ्यावा ना एखादा गिलास त्याच्यातला. म्हटले नाही मी नाही घेतलं. म्हटले वर्णनच केलं का नुसतं? म्हणजे असं झालं ते, म्हणजे अमृताचं वर्णन केलं पण ते घेतलं मात्र नाहीये. कारण की अमर झालं असतो. विद्या तशी मिळवलेली आहे पण आपल्याकडे लावलेली नाही. बाबा म्हणतात कधी पण ते शिकायची पण ती आपल्याकडे लावायची. आणि अशी ही जर लावली तरच त्यांनी काय होईल की आपलं कल्याण होणार आहे. तुका म्हणे जरी राहील तळमळ, ब्रह्म ते केवळ सदोदित. तुकोबाराय म्हणतात जर आपली तळमळ या विषयांसुखाशी जे काय तळमळ, याची अपेक्षा आपल्या ज्या अंतःकरणात जे काही भोग आहेत याची जी तळमळ जे आपल्या अंतःकरणात आहे ती जर आपली शांत झाली ना तर ब्रह्म ते केवळ सदोदित आणि नित्य ते आपल्या हृदयातच. नित्य तो परमात्मा सगळीकडे व्यापक, तो परमात्मा आपल्याला त्याचा अनुभव येईल किंवा तो आपल्याला खऱ्या अर्थाने ब्रह्मज्ञान झाल्यासारखं होईल. तुकोबाराय पुढे संत प्रकरणातील अभंग शेवटचा. आता तुम्ही इतक्या वेळ आता सहन केला, आता हे 2 मिनटं काय 5 मिनटं बाकी आहेत. या 5 मिनटात झालं पाहिजे सगळं. गंगा जळ पाही पाठीपोट नाही, अवगुण तो काही अमृतासी. रविदीप काळीमा काय जाणे हिरा, अनेका तिमिरा नाशतेने. कर्पूर कांडेने काय कोंडाकनी, सिंधू मेळवणी काय चाले. परिस चिंतामणी अनेकांच्या गुणी, पालटे लागुनी नव्हे तैसा. तुका म्हणे तैसे जाना संत जन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. जगद्गुरु तुकोबाराय संतांचा या ठिकाणी महिमा वर्णन करतायत, संतांचं वर्णन करतायत. गंगा जळापाही पाठीपोट नाही. आता गंगा असते तिला पाठी पोट नसते. म्हणजे पाठीपोट हिला शेवट नाही, सुरुवात नाही, कडेल नाही, मध्य नाही, इकडे नाही तिकडे नाही. का? कारण की कुठेही तिला स्पर्श केलं तरी ती पवित्रच आहे. तिला इकडे गेलं पाहिजे नाही, दक्षिण दिशेला गेलं म्हणजेच तर काय होते पवित्र आहे आणि इकडे गेलं म्हणजे ती पवित्र आहे असं नाही आहे. अवगुण तो काढी अमृतासी, अवगुण तो काही अमृतासी. चुकलं बरं का माझं. अवगुण तो काही अमृतासी म्हणजे अमृताच्या ठिकाणी काही अवगुण आहे का? म्हणजे तिथे त्या ठिकाणी काही न्यूनता वगैरे काही आहे का? अवगुण अमृताच्या ठिकाणी अमृतच आहे, ते दिव्य आहे, ते अमर करणार आहे. आणि मग पुढे दृष्टांत देतात. रविदीप काळीमा काय जाणे हिरा, अनेका तिमिरा नाशतेने. रवी, दीप आणि हिरा हे काय आहे? काय जाणे काळीमा. रवी आणि दीप हे जे काय काळीमा जाणतात का? म्हणजे यांना रात्र माहिती आहे का? नाही, कारण की रात्र त्यांना माहितीच नाही आहे. बाबा सांगतात काळोखी काय विचारसागरामध्ये सांगत असताना तो दृष्टांत येतोच आहे. मग तो खूप अंधार आहे आणि अंधाऱ्यामध्ये मग सूर्य गेला आणि सूर्य गेल्याच्या नंतर म्हटले तो जो काही असणारा अंधार आहे त्या अंधार म्हणले राम राम श्याम श्याम. झालं का कधी असं? नाही, कारण की कितीही दिवसाचा जुना जरी अंधार असेल काही असेल
पण तिथलचा जो काही अंधार आहे त्या अंधाराची भेटी कधी होईल का? कधी होणारच नाहीये. आणि मग रविदीप काळीमा काय जाणे हिरा आणि का तिमिरा नाशतेने, आणखीन जे तिमिर आहेत उलट त्यांच्याने काय होतात, त्यांचा नाश होतो. त्यांच्यामध्ये दोष आहेत का हे काळीमेचे? तसे संत आहेत असं पुढे होणार. कर्पूर कांडणी काय कोंडा कर्पूर कांडणी काय कोंडाकणी सिंधू मिळवणी काय चाले. मग कर्पूर आहे तो असा कुठल्याच्या नंतर असा बारीक केला, त्याचे असे कण दिसतात का? असं कुठं कशापासून? केळीपासून. त्या कापूर ते ठेवला ना महाराज, सकाळी ठेवला का तो संध्याकाळी अदृश्य होऊन जातो का? कारण की तो खरा आहे. मग ते काहीच नाही. कर्पूर कांडणी काय कोंडाकणी दिसते, वेगळे वेगळे दिसते का? नाही दिसत. सिंधू मिळवेनी काय चाले. आणि एखादा समुद्र आहे, समुद्रामध्ये एखादी वस्तू टाकली ती तिच्यामध्ये मिसळून राहते का? कारण की समुद्राचा स्वभाव असा आहे, तिच्या टाकले ना काही असू द्या, मेलेली मासोळी जरी असली ना ती सगळी काठ्यावर येते. काय येते? कारण की ते काही सहन करत नाही आतमध्ये, समुद्र सगळं बाहेर फेकते आहे. तशा पद्धतीने पुढे हा दृष्टांतच आहे. परीस चिंतामणी अनेकांच्या गुणी पालटे लागुनी नव्हे तैसा. आणि परीस चिंतामणी हे जो आहे हे अनेकांच्या गुणी, अनेकांच्या म्हणजे दुसऱ्यांच्या संसर्गात आल्याच्या नंतर पालटे लागून, यांना लागून तो पालटे नव्हे तैसा. लागला तरी पण तो पालट होत नाही, कारण उलट त्यांच्यामध्ये आलं तर त्यांचं काय होतो, पालट होतो. पण यांच्यामध्ये पालटल्यावर हे कसले काय मग परीस? मग परीसच नाही. अशा पद्धतीने आहे. तुका म्हणे तैसे जाना संत जन सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. तुकोबाराय म्हणतात की तैसे जाना संतजन. कसे आहेत संतजन? कसे? सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. दृष्टांत दिला इथे की जसं ज्याप्रमाणे काय आकाश आहे, हे आकाश कसं असते, मग कुठेही गेलं कुठेही राहिलं तरी ते कुठे मलिन होत नाही, कुठे ते अडकल्या जात नाहीये. मग तैसे सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. मग तुका म्हणे तैसे जाना संतजन. या सगळ्या संसारात सगळ्या याच्यामध्ये राहूनही सुद्धा संत महात्मे अलिप्त असतात सगळे. आणि कसे असतात? ब्रह्मज्ञानाने ते तुडुंब भरलेले असतात. असे हे असणारे जगद्गुरु तुकोबाराय. सर्वत्र संपूर्ण गगन, गगनाचा दृष्टांत दिला. सगळे व्यापक आहे. व्यापक स्वरूपाने संत महात्मे असतात. आणि अशीच ही अवस्था जगद्गुरु तुकोबारायांची आहे. आणि तीच अवस्था आपल्याही जीवनामध्ये एक वेळेला यावी अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना करूया. हे ओठातले शब्द ते आपल्या पोटामध्ये जावे असे बाबा नेहमी म्हणत असतात. मग हाच काही उपक्रम असावा की जगद्गुरु तुकोबारायांचे जे शब्द आहेत ते आपल्या पहिले ओठात यावे, म्हणून अष्टादशाची संकल्पना आहे. आणि ओठातून मग माऊलींच्या कृपेने, या ग्रंथ देवतेंच्या आशीर्वादाने, तुम्हा मातृवर्ग पितृवर्गांच्या आशीर्वादाने ते ओठातले शब्द पोटात जावे. याचकरिता ही सगळी जे काय खटाटोप आहे, हे काही श्रम आहेत, ते न्यूनते करते पुरते घ्या अधिकत सरते करून घ्यावे तुम ते विनवित असे. झालेली सेवा माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या चरणी, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी आणि आपले गुरुवर्य मातृ हृदयांचे, आपल्या सगळ्यांची आईचे महाराजी. आता जास्त बोलता येणार पण नाही आहे, म्हणून ठेविता चरण, त्यांच्या मस्तकावरती चरण ठेवावं. एथोनिया नुठवू माता मरणा वाचोनी सर्वता. चरणावर मस्तक ठेवावं. माझा भाव लक्षात घ्या ना, शब्दाकडनं कांजाऊ राजेव. काय तुम्हाला एवढं सांगितलं तुम्हाला. माझा भाव एवढाच आहे की बाबाच्या चरणावरून फक्त बाबांनी कधी आता वेगळं करू नये, हीच बाबांच्या चरणी प्रार्थना करूया. आणि शेवेला इथेच थांबूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
आता कोठे, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन. तुमचे चरण देखिलिया, तुमचे चरण देखिलिया, भाग गेला, भाग गेला, भाग गेला, शिण गेला, भाग गेला, शिण गेला, भाग गेला, भाग गेला, शिण गेला, भाग गेला, शिण गेला. अवघा झाला आनंदू, अवघा झाला, अवघा झाला आनंदू, आनंदू, अवघा झाला आनंदू, भाग गेला, भाग गेला, शिण गेला, भाग गेला, शिण गेला. प्रेमरसे प्रेमरसे बैसली मिठी, प्रेमरसे बैसली मिठी, प्रेमरसे, प्रेमरसे, प्रेमरसे प्रेमरसे बैसली मिठी, प्रेमरसे बैसली मिठी. आवडी लाठी मुखासी, आवडी लाठी मुखासी, आवडी लाठी मुखासी, भाग गेला भाग गेला, शिण गेला, भाग गेला, शिण गेला. अवघा झाला आनंदू, अवघा अवघा झाला आनंदू, अवघा झाला, अवघा झाला आनंदू, अवघा 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 झाला आनंदू, अवघा झाला आनंदू, भाग गेला
भाग गेला शिण गेला, भाग गेला शिण गेला. तुका म्हणे आमाजोगे, आमाजोगे, तुका म्हणे आमाजोगे. विठ्ठल घोघे खरे माप, भाग गेला शिण गेला, शिण गेला, भाग गेला शिण गेला. अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद, भाग गेला शिण गेला, शिण गेला, भाग गेला शिण गेला. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्वांनी आता लगेच निगोजकर धर्मशाळेमध्ये द्वादशी सोडण्यासाठी जायचंय. हां, पद्मावती रोडला भगवान बाबा धर्मशाळेच्या समोर आळीकरांच्या शेजारी 5 मिनिटाचं अंतर आहे, लगेच जाऊ शकतो. आणि पुढील सत्र वेळेत सुरू होईल. हां, जेवण होतंय तोपर्यंत.